We are still in the gate of Naphtali. नफ्तालीच्या दारावर आपण अजूनही आहोत. Fifth gate. पाचवं दार. The gate of Naphtali. नफ्तालीचं दार. Naphtali means wrestling. नफ्ताली म्हणजे झुंज करणे, कुस्ती करणे. God is calling each one of us to wrestle. देव आपल्या प्रत्येकाला झुंज करायला बोलवत आहे. Not wrestling with God, देवाबरोबर झुंज किंवा कुस्ती नव्हे, but wrestling with the principalities, powers, rulers, spiritual wickedness in high places. तर सत्ता, अधिकार, सामर्थ्य, अंतरातील वाईट शक्ती या सगळ्या विरुद्ध आपल्याला झुंजायला बोलवत आहे. Genesis 30 verse 8. उत्पत्ती 30 त्यातलं 8वं वचन. With great wrestlings I have wrestled with my sister and I have prevailed, and she called his name Naphtali. उत्पत्ती 30 त्यातलं 8वं वचन. तेव्हा राहेल म्हणाली, मी आपल्या बहिणीशी निकराची झोंबी केली आणि तिला जिंकले आहे, म्हणून तिने त्याचे नाव नफ्ताली ठेवले. Amen. Amen. Now from struggling we need to now enter into wrestling. आता आपण झटणं सोडायचं आहे आणि झोंबी करायला सुरुवात करायची आहे. The world struggles. जग झटत आहे. You know, we wrestle आपण झोंबी करतो. because wrestling always leads you to victory. कारण की झोंबी आपल्याला नेहमी विजयाकडे नेते. Struggling is just to keep your head outside the water. आणि आपण झटत असतो ना, तर ते केवळ पाण्यावरती डोकं ठेवायला झटत असतो. Amen. Amen. So in that struggle, whether either you go down or you go up. मग त्या झटण्यामध्ये एकदा आपण वर येऊ, नाहीतर कदाचित बुडू सुद्धा, काही सांगता येत नाही. But as a believer, पण एक बिलीवर या नात्याने you may start with a struggle, तुम्ही कदाचित झटून सुरुवात कराल, but see that you enter wrestling. पण तुम्ही त्या झोंबीमध्ये प्रवेश केला पाहिजे. See that you realize that your fight is a fight of the spiritual battle. आणि कधीतरी कुणीतरी तुम्हाला कळायला पाहिजे की माझं हे युद्ध हे आध्यात्मिक युद्ध आहे. Amen. Amen. Like every time you feel that you are hurt and you want to answer back, you hold back. जसं ज्या दरवेळेला तुम्हाला असं वाटतं की मला वाईट वाटलेलं आहे, मला कोणीतरी दुखवलेलं आहे, आणि तुमच्या मनामध्ये खूप अशी इच्छा निर्माण होते की मी आता परत जाऊन काहीतरी बोलतेच. Amen. पण तुम्ही बोलत नाही. Now do you struggle when God deals with your life? आता देव जेव्हा तुमच्या जीवनाशी कारवाई करतो, कारभार करतो, तेव्हा तुम्ही झटता का? Amen. आमेन. See, are we wrestling that God should just leave you alone? आपण यासाठी झोंबी करतोय का की देवाने आपल्याला एकटं सोडावं? Or let God have his way in our life? का देवाला आपल्या जीवनामध्ये त्याला हवंय त्या पद्धतीनं करू द्यायचं आहे? Amen. आमेन. So there is always a struggle or a wrestling. तर नेहमी एक झटणे किंवा झोंबी ही चालूच असते आपल्या जीवनात. Struggle to let the things go. सगळ्या गोष्टी जगातल्या सगळ्या गोष्टी, जगातले मोहपात जाण्यासाठी केलेलं झटणं खपणं. In the beginning we held on to certain things. सुरुवातीला कसं असतं की आपण काही गोष्टींना धरून राहतो, आपण त्या Amen. गोष्टी सोडतच नाही. It's a prized position. कारण की आपल्यासाठी त्या गोष्टी फार मौल्यवान असतात, ते पद फार मौल्यवान असतं. मी सगळं सोडीन पण मी हे नाही सोडणार, हे माझं आहे. Amen. Amen. This thing I hold on to, that thing I hold on to. आणि मग याला धरून बसणार, त्याला धरून बसणार. Some emotional bond you have. काही भावनात्मक आपली बंधनं असतात, त्याला जडून राहणार. But now पण आता you allow those things to just leave you. आपण त्या सगळ्या गोष्टींना You let परवानगी it go. देतो. आपण त्या सगळ्या गोष्टींना परवानगी देतो की आता तुम्ही सगळ्या गोष्टी मला सोडून जा, या सगळ्या गोष्टी जाऊ देत, Amen. मला देवाबरोबर आता एकटं पडू दे. Praise God. Let Amen. me be on the Lord's side. मला प्रभूच्या बाजूने उभं राहू दे. Even at home, घरी सुद्धा you struggle तुम्ही झटता, to maintain peace. शांती राखावी म्हणून, Amen. की माझ्या घरात शांती राहावी म्हणून तुम्ही झटता. Before it was not so. अगोदर असं नव्हतं. But now you wrestle to keep the peace at home intact. पण आता मात्र तुम्ही झोंबी करताय का की माझ्या घरामध्ये मला शांती कायम ठेवायची आहे म्हणून मी झोंबी करतो. Amen. आमेन. Now you don't retaliate. आता तुम्ही प्रत्युत्तर करत नाही. You know, in the beginning, सुरुवातीला I have seen मी पाहिलंय even people who are called by God, ज्या माणसांवर देवाचं पाचारण आहे ती माणसं सुद्धा instead of flowing forth with the Holy Ghost fire, they have more of a brimstone and thunder and fire. पाचारलेली माणसं सुद्धा सुरुवातीला पवित्र आत्म्याच्या आगीच्या ऐवजी बाकीचा जणू लावारस घेऊनच फिरतात. You have passion. आवेश आपल्यामध्ये असायला हवा. Amen. आमेन. But then some of the people don't allow us to grow. पण मग काही माणसं आपल्याला वाढू देत नाही. They put us straight into something. आपल्याला सरळ कशात तरी टाकून देतात. Amen. And character takes time to develop. आणि चारित्र्य एक असा प्रकार आहे ना की स्वभाव किंवा चारित्र्य सुधारायला वेळ लागतो. But the more you are in the Lord, पण
जेवढे जास्त तुम्ही प्रभूमध्ये राहाल, it's no more of brimstone and calling down fire, it's more of the Holy Ghost fire. तेवढं मग तुम्ही वरून आता मी आग बोलवतो, आता मी लावाच फोडतो, असं सगळं नाही. तर तेवढं जास्त मग तुम्ही पवित्र आत्म्याची अग्नी उतरवता. जेवढे जास्त तुम्ही प्रभू बरोबर राहता तेवढं. Amen. Amen. You become more mellowed. म्हणजे याचा अर्थ तुमचा स्वतःचा स्वभाव पहिले एकदम मृदू होतो. Amen. Amen. Maturity always brings mellowness in you. एखाद्या माणसात प्रौढता निर्माण झाली असेल तर ती प्रौढता त्या माणसाला स्वतःला पहिलं मऊ करते. Amen. Amen. Because the more you walk with God, कारण जेवढं जास्त तुम्ही प्रभू बरोबर चालायला लागता, the more you start seeing with the eyes of God. तेवढं जास्त तुम्ही परमेश्वराच्या नजरेनं पाहायला लागता. Amen. Amen. So you try and wrestle to keep everything in order. आणि मग तुम्ही प्रयत्न करता आणि झोंबी करता. झोंबी म्हणजे प्रार्थनेमध्ये झोंबी करता की सगळं ठीकठाक राहावं, सगळं व्यवस्थित राहावं. Maintain the agape love flowing between you and your family. अगापे प्रेम तुम्ही आणि तुमच्या परिवारामध्ये तुम्ही वाहू देता. Amen. आमेन. Like you just got married last time I shared with you. जसं गेल्या वेळेला मी तुम्हाला सांगतो की समजा तुमचं नुकतंच लग्न झालेलं आहे And then your wife prepares a dish which is not very palatable. आणि तुमच्या बायकोने समजा असा काहीतरी स्वयंपाक किंवा पदार्थ केला की जो फारसा काही चांगला झालेला नाही, Yet तरी you try to adjust. तुम्ही ऍडजस्ट करता, You रद्दबदल try to करता, tolerate. तुम्ही समजून घेता, सहनशक्ती तुमची वाढते. Your flesh says retaliate, but your spirit says don't. तुमचं अंग म्हणत असतं की येऊ दे अंगात, येऊ दे अंगात, पण आत्मा म्हणतो नाही, राहू दे, राहू दे. So it's a daily warfare. ते दररोजचं युद्ध असतं. Every day. रोज To keep peace at home. घरामध्ये शांती बाळगायला, To keep joy at home. घरामध्ये आनंद कायम राहावा, घरामध्ये शांती कायम राहावी. Sometimes I have seen कधी कधी मी पाहिलंय the wives put in 80% of the effort because the husband has put just 20% of the effort. नवऱ्याने 20% प्रयत्न टाकलेले असतात म्हणून बायको आपल्या बाजूने 80% प्रयत्न टाकते. Amen. You need Amen. to compliment. तसे एकमेकांना साथ द्यायला लागते. Some of the areas you need to compliment. Some of the other areas where your husband is stronger, he will compliment. काही भागांमध्ये तू साथ दिली पाहिजे, काही इतर भागांमध्ये तुझा पती जर खंबीर आहे तो तो साथ देईल. Amen. Because everyone is not stronger in every area. कारण प्रत्येक जण प्रत्येक भागात स्ट्रॉंग नसतो. But then somehow, पण कसं तरी करून by the grace of God, we can compliment. देवाच्या कृपेने आपण एकमेकांना साथ देऊ शकतो, एकमेकांच्या कमतरतेमध्ये भर घालू शकतो. That's why I love people who are ready to wrestle. आणि म्हणून मला अशी माणसं आवडतात की जी झोंबी करायला प्रार्थनेत तयार आहेत. Amen. Amen. A person who is ready to wrestle, असा माणूस की जो झोंबी करायला तयार आहे, you'll get a valued work out of him. त्या माणसातनं एक दर्जेदार, एक मोलवान काम आपल्याला मिळतं. Amen. त्या माणसातनं एक दर्जेदार, एक मोलवान काम करून मिळतं. Somebody who values the principle of God. असा कोणीतरी की ज्याला देवाच्या तत्वांची किंमत आहे. See, such people, you take them, अशा माणसांना तुम्ही घ्या. you get a fruitful work. अशा माणसांना जवळ घेतलं की सेवा सफळ होते, काम सफळ होतात. A person who daily wrestles to keep intact the principles of God. असा व्यक्ती की जो दररोज प्रार्थनेमध्ये झोंबी करत आहे. कशाला झोंबी? की मला देवाची सगळी तत्व पाळायची आहेत म्हणून झोंबी. You know, I want to say it for the glory of God. मला देवाच्या गौरवासाठी हे म्हणायचंय. Even when I was an unbeliever, मी अविश्वासू असताना सुद्धा, when my mother was a lone bread earner in the home, माझी आई एकटीच घरामध्ये भाकर कमवणारी असताना देखील we were 5 of us. आम्ही 5 भावंड होतो. Sometimes we rarely had food to eat. आणि कधी कधी आमच्या जीवनात तेव्हा असा दिवस पण यायचा की आमच्या घरामध्ये खायलाच नसायचं. We used to pick up some papers or twigs to light up a fire. आणि चूल पेटवायला आम्ही कुठून तरी काहीतरी काटक्या गोळा करणार, कागद गोळा करणार आणि त्यातनं मग कुठेतरी चूल पेटवणार. By 15th of every month, the money used to get over. दर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत पैसे संपायचेच. And after 15th, we used to start selling things from home. आणि दर महिन्याची 15 तारीख येऊन गेली की मग बाकीचा अर्धा महिना आम्ही घरातनं एक एक वस्तू विकायचो आणि कसं तरी चालवायचो. But I still know पण मला अजूनही माहित आहे that something my mother had imbibed in us, that we never cheated people. की काहीतरी आमच्या आईनं आमच्यात असं बिंबवलेलं की आम्ही कधी कुणाला फसवलं नाही. We never took advantage of our uncles or aunts. आम्ही कधी आमचे काका किंवा चुलते किंवा आत्या किंवा मामा किंवा मावश्या
कुणाचा आम्ही फायदा नाही उचलला कधी. Somewhere my mother had put that truthfulness in us. आणि कुठेतरी आमच्या आईनं आमच्यात ती सत्यता बिंबवलेली होती. Though she didn't know Jesus, आणि जरी तिला येशू माहित नव्हता तेव्हा, but she was a religious woman. एक धार्मिक स्त्री होती माझी आई. Maybe she was not too religious in the sense that she often went to church, but she carried that fear of God somewhere in आणि her अशा heart. पद्धतीनं धार्मिक मी म्हणत नाही की ती नियमितपणे चर्चला जायची, अशी धार्मिक मी म्हणत नाही, पण नक्कीच तिच्या हृदयात कुठेतरी जिवंत देवाचं भय होतं. Amen. आमेन. So even if a person is religious, एखादा माणूस जरी धार्मिक असला, he can be a good person. तो चांगला माणूस असू शकतो. Like Cornelius. जसं कर्नेलिय, He used to give alms, he used to pray. तो दान धर्म करायचा, प्रार्थना करायचा. Though he was not saved, जरी त्याचं तारण झालेलं नव्हतं, पण his family was a God-fearing family. त्याचा परिवार एक भक्तिमान, देवाला भिवून वागणारा परिवार होता. Amen. आमेन. At any time, आणि कधीही when you take people to work, जेव्हा तुम्ही लोकांना कामाला घेता, we need to see what kind of standing they have before Jesus. पहिलं हे तपासायचं की येशू समोर त्यांचं उभं राहणं कसं आहे, हा किती स्ट्रॉंग आहे, Have they matured in Christ? हा प्रभूमध्ये समंजस झालेला आहे का. See, the problem is today, आज समस्या ही आहे, a person can be gifted. एखाद्या व्यक्तीकडे दान असू शकतं, He can be gifted. He may have the healing gift. एखाद्या माणसाकडे आरोग्याची देणगी असू शकते, And because of that, त्यामुळे the crowd may follow him. लोकांची गर्दी सुद्धा त्याच्या मागे कदाचित येईल. But if he has not developed his character, पण जर त्या व्यक्तीनं आपलं चारित्र्य सुधरवलेलं नसेल, it can bring his downfall. तर त्यातनं त्याचं पतन होऊ शकतं, तो पडू शकतो. Because कारण just having the gift, we should not put him in the ministry because he has to yet develop his character. केवळ त्याच्याकडे देणगी आहे म्हणून त्याला मिनिस्ट्रीत टाकायचं नसतं. त्याला अजून वेळ द्या, त्याला आपला स्वभाव सुधरवू दे, त्याला चारित्र्य सुधरवू दे, मग मिनिस्ट्री. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो? देणगी आहे म्हणून उचल याला आणि टाक मिनिस्ट्रीत, असं होत नाही. Character is very important. चारित्र्य फार महत्वाची असतात, नाही तर मग काय गडबड होते. Because कारण when trial comes his way, देव न करो त्याच्या मार्गात काही समस्या आल्या, he is not able to sustain it. तर त्याला ते सहन होत नाही, त्याला ते हाताळता येत नाही. Amen. आमेन. That's why म्हणून always give time. नेहमी वेळ द्या. No matter how much that person is used, here gifts come freely. जरा वेळ द्या. त्या माणसाचा किती जरी वापर होत असेल, लक्षात ठेवा मी काय म्हणतो, गिफ्ट देणग्या मोफत येतात. And but you people, पण लोक they judge you by the gifts. They judge your maturity by your gifts. पण लोक काय करतात, तुमच्याकडे जी देणगी आहे आणि ज्या देणगीत तुमचा वापर होत आहे त्यावरनं तुमची प्रौढता ते मापतात. You cannot judge somebody's maturity with his gifts. एखाद्या किंवा कुठल्याच माणसातली प्रौढता, त्याच्याकडे इतक्या देणग्या आहेत, त्याच्याकडे इतक्या गिफ्ट आहेत, त्यावरनं होत नाही की आता हा खूप प्रौढ झाला, असं नाही होत. You should judge a man's maturity by his character. एखाद्या माणसाची प्रौढता, त्याचं चारित्र्य, त्याचा स्वभाव कसा आहे, हा कसा वागतो रे, त्यावरनं बघायचं. How much he walked with God, किती हा प्रभू बरोबर चालतो, how long he has been with God, किती दिवस हा प्रभू बरोबर राहिलाय, whether he is wrestling every day, रोज तो प्रार्थनेमध्ये झोंबी करतो का, not wrestling to be defeated, but is he overcoming that wrestling? पराजयी व्हायला झोंबी नाही, पण विजयी व्हायला रोज तो प्रार्थनेची झोंबी करतोय का. Amen. आमेन. Otherwise, नाही तर you put a person for some very important work, एखाद्या माणसाला तुम्ही काहीतरी महत्वाच्या कामात टाकाल suddenly pride enters in him. आणि टाकलं की अचानक लगेच त्याच्यामध्ये गर्व येतोच. Amen. आमेन. We are not allowing him to grow. का आपण त्याला वाढायला वेळच दिली नाही, आपण घेण टाक, घेण वापर. Paul says पॉल म्हणतो in 1 Timothy 3:6, 1 तिमोथी 3:6, ordain not a novice, lest being lifted up with pride he fall into condemnation of the devil. 1 तिमोथी 3 अध्याय 6 वचन, तो गर्वाने फुगून सैतानाच्या दंडात पडू नये म्हणून नवशिका माणूस ठेवू नका. Say, तो नवशिका नसावा. they should not be new believers, ते नवशिके नको, ते नवीन नवीन आत्ताच बिलीवर झालेले नको. because he will fall in the same condemnation of the devil, because devil's fall was due to his pride. का सैतानाच्या त्याच दंडात, नाही तर मग तोही पडेल, कारण की सैतान गर्वापायी पडला होता. That's why James rightly calls pride as devilish wisdom. आणि म्हणून याकोब गर्वाला सैतानी ज्ञान असं नाव देतो. Amen. Amen. Devilish wisdom. सैतानी ज्ञान असं याकोब
गर्वाला नाव देतो. To declare to be or wish to be or desire to be what God doesn't want you to be. की परमेश्वराला जे तू बनायला नकोयस तेच तू बनायची इच्छा दाखवतोयस. Amen. आमेन. And it happens many times. आणि बऱ्याच वेळेला असं होतं बरं का. Just because somebody prayed and somebody got healed, they say, come on, from today you are the leader. की कोणीतरी प्रार्थना केली बरं का XYZ नी आणि त्या XYZ नी प्रार्थना केली तो समोरच्याला आरोग्य मिळालं. आपण ते पाहिलं आणि त्याला म्हटलो आजपासून तुम्हीच लीडर. And even elderly people, आणि वयस्कर वडीलधारी माणसं सुद्धा, even elderly pastors, वडीलधारी पास्टर्स सुद्धा they start following these new people just because they have got gifts. या नवीन नवीन माणसांच्या मागे चालायला लागतात का? कारण या नवीन माणसामध्ये देणगी आहे, दान आहे, त्याला हिलिंगचं दान आहे, त्याला हे दान आहे, त्याला ते दान आहे. But he may not be mature to handle many things. अरे पण बऱ्याच गोष्टी हाताळायला तो तेवढा अजून समंजस नसेल, तेवढा अजून प्रौढ झाला नसेल. Amen. किंवा झाला नाहीये, तो नवीन आहे. We should allow people to grow. लोकांना प्रभूमध्ये वाढायला परवानगी द्या, वेळ द्या. Amen. Amen. We should see that the person regularly attends the church, regularly is growing in the Lord, regularly praying and reading the word. आपण हे पाहायचं, आपण हे तपासायचं, आपण मॉनिटर करायचं. हा रेग्युलर नियमितपणे चर्चला येतो का? शांतपणे बसून वचन ऐकतो का? हा प्रार्थना करतो का? Sometimes you see कधी कधी तुम्ही पाहता a person faithfully coming to church. एखादा व्यक्ती अगदी विश्वासूपणे चर्चला येत असतो Suddenly you put him in a certain position. आणि अचानक त्या व्यक्तीला तुम्ही काहीतरी पदावर घ्या. He no more comes to church now. तो चर्चलाच येत नाही मग. Why? का? I know everything now. आता मला सगळं कळलं, मैं लीडर हो गया, तुम बोलो मत मुझे कुछ. I became a leader now. मी लीडर झालो. अरे लीडर झालो म्हणजे काय झालो? You cannot even tell that person now. त्या माणसाला आता सांगायची पण सोय नाही की बाबा चर्चला येत जा. But see, without the character, पण चांगल्या चारित्र्याशिवाय people will not follow you. लोक काय एवढी बावळट नाहीयेत तुमच्या मागे सारखी सारखी चालायला. And the devil is out there आणि सैतान बाहेर आहेच to tempt you, तुम्हाला मोहात टाकायला, to pull you down. तुम्हाला खाली खेचायला. So both should flow together. तर दोन्ही एकत्र व्हायला पाहिजे. Praise the Lord. आमेन. Bible says God threw the angels down from the place of dignity. बायबल म्हणतं की देवाने त्या दूतांना अगदी प्रतिष्ठित स्थानातनं खाली फेकलं. And with that same kind of wicked heart, the devil put a proposal before Eve. आणि त्याच पद्धतीच्या त्या दुष्ट हृदयाने सैतानाने हवेसमोर प्रस्ताव ठेवला. What did he say? काय बोलला? You shall be as gods. तू देवासारखी होशील. See what wickedity was there in him, he just spoke. त्याच्यामध्ये जी दुष्टाई होती ती तो बोलला आणि हवेला म्हटला की तुम्ही देवासारखे व्हाल. हे फळ Means एक फळ खा देव होणार. That fast you can grow and become like God. You cannot become godly in one day. इतक्या पटकन आपली वाढ होऊ शकते, इतक्या पटकन आपण देवासारखे वागू शकतो का? एवढ्या पटकन एका दिवसात आपले स्वभाव देवासारखे सुधरून चांगले होतील? No, it won't. नाही नाही, It takes time to grow. वेळ लागतो राजा, वाढायला वेळ लागतो. But just because a person has not grown doesn't mean something is wrong in him. पण मग परत एखादा व्यक्ती बिलीवर अजून तेवढा वाढलेला नाहीये पण त्याच्यात काहीतरी चुकलेलं आहे, तो महापापी आहे असं पण नाही. A green apple is not wrong apple. It needs time to become red. हिरवा सफरचंद चुकीचं सफरचंद नाही, त्याला तांबडं व्हायला वेळ द्या. Amen. ते अजून Nothing is wrong with the green apple. हिरव्या सफरचंदात काही घोटाळे नाहीये, तुम्ही शंकेच्या नजरेने पाहू नका. Amen. Just because somebody is green apple means this fellow something is wrong in him. कोणीतरी हिरवा सफरचंद किंवा हिरवा सफरचंद आहे म्हणून हे ना हे बरोबर नाही. No, give him time. त्याला वेळ दे ना. Everything needs time to develop. अरे सगळ्याला विकसित व्हायला वाढायला वेळ लागतो की नाही? Everything. सगळ्याला वाढायला विकसित व्हायला वेळ लागतो. A tree, a plant, an animal, an insect and man. झाड म्हणा किंवा रोपटी म्हणा, जनावर म्हणा, किडे म्हणा आणि माणूस म्हणा, सगळ्याला वाढायला वेळ लागतो. Amen. असे एका दिवसात तुप्पी हळदन हो गोरी. Every day man has, कोणी गोर होतं का? every day man has to come before God. रोज माणसानं बिलीवर झाला की देवासमोर यायला पाहिजे. Amen. आमेन. That's the problem today. देवासमोर हजेरी लावली पाहिजे ही समस्या आहे. Sometimes कधी कधी people will sit in the church. लोक चर्च मध्ये येऊन बसतील. Make them a pastor. त्यांना पास्टर करा. They will sit there far. लोक चर्च मध्ये येऊन बसतात. मग काही दिवसांनी तुम्ही त्यांना पास्टर करा, ते लांब बसतात खोबऱ्यात. After some time, त्याच्यानंतर
near the gate. गेट पाशी. After that, त्यानंतर once in 6 months. 6 महिन्यातनं एकदा I know it. गेट बाहेर. I've हालेलुया. seen it. मला माहितीये, मी यातनं गेलोय, मी हे पाहिलेलं आहे. Just because that title and that gift, the gifting and title can in fact put you down if character does not support it. चारित्र्य जर सुधारलेलं नसेल आणि चारित्र्य जर साथ देत नसेल तर ती तुझी देणगी आणि गिफ्ट आणि ते तुझं टायटल लीडरचं तुला खाली पाडेल. Amen. आमेन. You shall be as gods. तुम्ही देवासारखे बनाल. See, you need to keep away from that kind of statement. या असल्या वाक्यांपासून ना 4 पावलं लांबच राहायचं. We need to hate such a statement. आणि असल्या वाक्यांचा आपण तिरस्कार करायचा की तुम्ही देवासारखे बनाल. Amen. आमेन. One day nobody becomes. कोणीही एका दिवसात बनत नाही. Amen. There is no apple, no fruit that can make you godly in one day. कुठलंही फळ असं नाहीये की जे खाऊन तुम्ही एका दिवसात भक्तिमान व्हाल. Eve thought, हवेला वाटलं one bite will make me godly. बस एक घास या फळाचा मी घेतला तर मी तर भक्तिमान देवासारखी होईल. No. नाही नाही. God was walking with them in the cool of the day every day. देव त्यांच्या बरोबर दिवसाच्या शीतसमयी रोज चालायचा. Amen. आमेन. Every day we need to walk with God. तसं रोज आपण देवाबरोबर चालायला पाहिजे. Every day we have to wrestle. रोज आपण प्रार्थनेत झोंबी केली पाहिजे. Amen. आमेन. Wrestling to keep the things right. आणि सगळ्या गोष्टी ठीकठाक व्हाव्यात, राहाव्यात म्हणून झोंबी केली पाहिजे. Amen. आमेन. And that's why God pushed the devil down. आणि म्हणून देवाने सैतानाला खाली फेकलं. Amen. आमेन. The angels and the devil. सैतान आणि दूत. That's why they are called fallen angels. आणि म्हणून त्यांना पतन पावलेले दूत म्हणजे पडलेले दूत असं नाव आहे. In Matthew 25:41, Jesus said, मत्तई 25:41 येशू म्हणाला, they both will be together in hell because it says, prepared for the devil and his angels. मत्तई 25वा अध्याय त्यातलं 41व वचन. मग डावीकडल्यासही तो म्हणेल, अहो शापग्रस्त हो, जो सर्वकालचा अग्नी सैतानासाठी व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे त्यात तुम्ही माझ्यापासून निघून जा. Praise the Lord. सैतानासाठी आणि त्याच्या दूतांसाठी तयार केलाय. That's why when we ordain people or keep people in responsible position. आणि म्हणून जेव्हा जबाबदार पदांवर जेव्हा आपण लोकांना नेमतो, It's always better to wait. तेव्हा जरा दमानं, जरा हळू, जरा वाट बघून, असं घाईघाईने नको. That person has to mature. That person has to show some quality. तो व्यक्ती जरा समंजस झाला पाहिजे, प्रौढ झाला पाहिजे, त्याच्यामध्ये तो चांगला दर्जा, चांगले गुणधर्म दिसले पाहिजे. How that person should grow? तो माणूस कसा वाढला पाहिजे? He has to first look to himself. पहिलं त्याने स्वतःकडे पाहिलं पाहिजे. Groom himself. पहिलं त्याने स्वतःकडे, स्वतःच्या आत बघून स्वतःला सुधरवलं पाहिजे, स्वतःला छाटलं पाहिजे, नीट नेटकं आत्म्यात जीवात सगळीकडे केलं पाहिजे. Always he has to say, I am growing. आणि नेहमी त्यांनी म्हटलं पाहिजे की मी वाढत आहे. And if I am growing, I need these things. आणि मी जर वाढत आहे तर मला या गोष्टींची गरज आहे. Amen. आमेन. Nobody can replace the Holy Spirit. पवित्र आत्म्याची जागा तो कोणी घेऊ नाही शकत. Nobody has become so clever that we don't need God. कोणी एवढं तर हुशार अजून झालं नाही ना की आपल्याला देवाची गरज पडत नाही. एवढं हुशार कोण झालंय? We have not become so clever that now we don't need the word. आपण एवढे शहाणे झालो का की आता आपल्याला देवाच्या शब्दांची गरज नाही? Every day we need. रोज आपल्याला या सगळ्याची गरज आहे. Every day. रोज आपल्याला देवाचं वचन या सगळ्याची गरज पडते. And once we start grooming ourselves, आणि मग एकदा आपण स्वतःला नीट नेटकं छाटून व्यवस्थित करायला लागलो, we can groom others. आपण स्वतःला सुधरवलं, विकसित केलं की आपण दुसऱ्यांना सुधरवू शकतो. Not that we will become complete perfect. असं काही नाही की आपण अगदी परिपूर्ण 100% परिपूर्ण होणार असं नाही. And we'll have perfect homes and perfect lives and perfect family. परिपूर्ण जीवन, परिपूर्ण घर, परिपूर्ण परिवार होणार आपला असं मी म्हणत नाही. But one who is godly. पण असा एखादा माणूस की जो भक्तिमान आहे, He may be like David, असेल तो कदाचित दाविदासारखा, whose house though was not with God, की जरी त्याचं घर देवा बरोबर नव्हतं yet तरी God made a sure covenant with David. देवाने दाविदाशी मात्र एक खात्रीपूर्वक करार केला. Amen. A sure covenant with him. एक खात्रीपूर्वक करार देवाने मात्र दाविदाशी केला, जरी त्याचं पूर्ण घराणं देवा समवेत नव्हतं. Why? का? Because of his heart for God. दाविदाचं देवासाठी
जे हृदय होतं ना तडफडणारं तळमळणारं त्यामुळे. Amen. Amen. Every day he was wrestling, रोज दावीद झोंबी करायचा, always walking right, walking in righteousness, नेहमी सरळ चालायचा, नेहमी सरळ मार्गी, नेहमी नीतिमत्तेनं चालायचा, having a desire to do something. नेहमी त्याच्या मनात इच्छा असायची की मला देवासाठी काहीतरी करायचं आहे. That's why every other king, they walked in the footsteps of David. आणि म्हणून बाकी सगळे इतर राजे दाविदाच्या पावलावर पाऊल टाकून चालले. Why it says that Hezekiah walked in the ways of David? का असं लिहिलेलं आहे की हिजकिया राजा दाविदाच्या मार्गात चालला. Why does it say Josiah walked in the footsteps of David, his father? योशिया देखील दाविदाच्या मार्गात चालला. असं का लिहिलंय? दाविदाच्या मार्गात का? Why? का? Josiah's father's name was not David. योशियाच्या वडिलांचं नाव काय दावीद नव्हतं, मग तो का दाविदाच्या मार्गात चालला? He was the standard set up by God. का दावीद एक स्टँडर्ड, एक पातळी देवाने करून ठेवली होती की जर माझ्या मागे तुम्हाला चालायचंय तर दावीद चाललाय तसं चाला. Praise the Lord. Amen. Every one of us, आपल्यातला प्रत्येक जण every day, रोज we have to wrestle रोज आपण झोंबी केली पाहिजे. to apply the principles of God in our lives. देवाची तत्व आपल्या जीवनामध्ये लागू पाडायला वापरायला रोज आपण प्रार्थनेत झोंबी केली पाहिजे. Amen. आमेन. Before we see others, let us also see ourselves. अरे दुसऱ्यांना बघण्या अगोदर जरा स्वतःच्या आत बघ. Amen. Sometimes we just groom others and never groom ourselves. कधी कधी आपण सगळ्या इतरांना आकार द्यायला जातो, सगळ्या इतरांना छाटायला जातो आणि आपण स्वतःकडे मात्र लक्षच देत नाही की मी छाटला गेलोय का, मी सुधारलोय का. Like the wild animal lovers. जसं जंगली जनावरांवरती प्रेम करणारे प्रेमी, If you see them, त्यांना जर तुम्ही पाहिलं they will be grooming the animals and the wild animals, but themselves they never groom. ते जंगली जनावरांची इतकी काळजी घेतात, इतकी काळजी घेतात, त्यांना नीटनेटकं ठेवतात, स्वच्छ ठेवतात, त्यांना व्यवस्थित ठेवतात आणि स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करतात. Most of them, not all, but most of them. त्यातले जास्तीत जास्त जंगली जनावर प्रेमी. Yes, you see them, they'll be heavy made or hair is just disheveled. त्यांना तुम्ही पहा, जाड झालेले असतील, केस कसे पण असतील, दाढी वाढलेली असेल, But the animals are spick and span. पण त्यांची जनावरं मात्र अगदी स्वच्छ अप टू डेट. They will kiss the animals, जनावराला मुके feed the देणार, animals. जनावराला खायला घालणार. There's nothing wrong in it. चुकीचं काही नाहीये त्यात. But why do they don't groom themselves? अरे पण एवढं जनावराला करतोय, स्वतःलाही केलं तर? Because they don't have to impress the animals to feed them. कारण त्यांना जनावरांना काही प्रभावित करायचं नसतं त्यांना खाऊ घालण्यासाठी. Amen. Amen. Animals are not impressed by their looks. They are impressed by what they can be fed with. जनावरांना काही त्यांच्या हावभावांकडे किंवा चेहऱ्याकडे बघून जनावर काही प्रभावित होत नाहीत. जनावरांना फक्त खायला हवं असतं. Amen. Amen. So they are not very much impressed whether you groom yourself or not, as long as you can get some food in their तर plate. ती जनावरं काही त्याला म्हणणार नाहीयेत की अरे आम्हाला एवढं साफसूफ आणि चांगलं ठेवतोय, तू पण जरा चांगला राहा, साफसूफ राहा, जरा दाढी कर, जरा चांगले कपडे घाल. जनावरं असं काही त्यांना म्हणत नाही. जनावरांचं एकच, हात दाखव, खायला आणलं, बस झालं. Amen. But we are dealing not with animals, we are dealing with men. पण आपण काय जंगली जनावरांशी कारवाया करतोय का? आपण मानव जातीतल्या मानवाशी कारवाई करतोय. Amen. Amen. So before I groom, you have to groom myself. तर मी तुम्हाला छाटून नेटनेटकं करायच्या अगोदर मी स्वतःला छाटून नेटनेटकं करावं लागेल. Bride has to groom herself वधूनं स्वतःला नीटनेटकं करायलाच लागणार. to be ready for the groom. The bride has to get ready for the groom. वरासाठी वधूने स्वतःला तयार केलंच पाहिजे. Amen. आमेन. But you know what happens if we start seeing in a speck in people's eyes and then we forget that there is a log in our eye. पण आपण काय करतो? दुसऱ्यांच्या डोळ्यांमध्ये कुसळ पाहायला लागतो आणि आपल्या डोळ्यामध्ये मुसळ आहे ते आपल्याला दिसतच नाही. Look at Peter. पेत्र पहा. He was seeing more of what John was doing rather than what he was doing. पेत्र, आपला पेत्र, योहान काय करतो त्याच्याकडे पेत्राचं जास्त लक्ष, स्वतः काय करतो त्याच्याकडे नाही. See, he wanted to see how John will end his life. त्याला हे पाहायचं होतं की योहान आपल्या जीवनाची समाप्ती कशी करतो. He wanted to know the beginning and the middle and the ending of John's life. त्याला हे पाहायचं होतं की योहानाच्या जीवनाचा प्रारंभ, मधल्या काळात काय होणार आणि त्याचा शेवट कसा होणार. What about John, he said. आणि म्हणून पेत्राने विचारलं की योहानाचं काय? He is walking behind us. What about him? आपल्या मागे तो चालत आहे, योहानाचं काय? In John 21, योहान 21वा अध्याय. Jesus said, येशू बोलला, you don't be concerned about John. तुला काय करायचंय रे योहानाचं? What is that to you? तुला काय योहानाची चौकशी तुला कशाला? You follow me. तू माझ्या मागे चाल ना. येशू बोलला, You follow me, John will follow. तू माझ्या मागे चाल,
योहान पण चालेल. Amen. आमेन. You know, we betray our duties because of our curiosities. आपण आपल्या कर्तव्यांना नाकारतो कारण की आपल्याला सगळं जाणून घ्यायची उतावळ खूप असते. Amen. आमेन. हा काय करतो, हा हो ना. जगतो का, मरतो का, लोळतो का? अरे कशाला सोड ना बाबा. We should be more at home and look at the beam in our eyes than look at the speck in somebody's eye. इतर माणसांच्या डोळ्यातली कुसळ पाहण्या अगोदर स्वतः घरी आरशामध्ये आपल्या डोळ्यात काही मुसळ आहे का तपासा. Amen. आमेन. You know, never forget the first sins of the angels. दूतांचं पहिलं पाप विसरू नका. And it is said for our admonition आपल्या बोधासाठी ठेवलंय ते. in Jude 1:6. यहुदा 1:6. It says they kept not their first estate. त्यांनी आपलं पहिलं पद आणि अवस्था ठेवली नाही असं लिहिलंय. See, they never kept their first estate. त्यांनी आपली स्वतःची पहिली अवस्था ठेवली नाही. म्हणजे काय, बाकीचं सगळं बघायचं, मग स्वतःचं काहीच नाही. हो ना. They never stuck to their post, स्वतःचं पद पाहिलं नाही, स्वतःच्या पदावर कधी चिकटून राहिले नाही. to their own estate. लिहिले पहा. आणि ज्या देवदूतांनी आपले श्रेष्ठ पद न राखता आपली योग्य वस्ती सोडली. जे आपलं ना वस्ती सोडलं, दुसऱ्यांचं आपली वस्ती सोडली आणि दुसऱ्यांची घरं तुम्ही बसवायला चालला. Jude says they left their own habitation. यहुदा म्हणतो ह्यांनी स्वतःच्या वस्त्या सोडलेल्या आहेत. And Peter says God threw them down. आणि पेत्र म्हणतो की देवाने त्यांना खाली टाकलं. You think so that the demons are very happy creatures today? तुम्हाला असं वाटतं का की दुरात्मे आणि भूत आज फार आनंदी प्राणी आहेत? No, they are very restless now. फार बेचैन आहेत दुरात्मे आणि भूत. Because their place was higher. कारण त्यांची जागा फार उच्च होती. Every demon on this earth is restless creature. या जगातला प्रत्येक दुरात्मा आणि भूत बेचैन आहे, अस्वस्थ आहे. Amen. आमेन. That's why they are called fallen angels. आणि म्हणून त्यांना पतन पावलेले दूत म्हणतात. They destroyed themselves. त्यांनी स्वतःचा नाश करून घेतला. Never heeded to God. आणि देवाचं कधी ऐकलं नाही. Every demon that is there on this earth is the saddest creature on earth. प्रत्येक दुरात्मा आणि भूत, सैतानाचा आत्मा जो या जगामध्ये आहे, तो या जगातला सगळ्यात उदास आणि दुखी असा प्राणी आहे. He may act by smiling and laughing and all when he manifests through some people, but you should know it's all false. एखाद्या माणसाच्या अंगात घुसल्यानंतर कदाचित तो त्या माणसाद्वारे फार आपल्याला हसून वगैरे दाखवेल, पण त्याला माहितीये की माझ्यासारखा बेचैन प्राणी नाही. They are the most saddest creatures. सगळ्यात दुःखी, सगळ्यात उदास, सगळ्यात अस्वस्थ म्हणजे सैतान आणि त्याचे दुरात्मे. Fallen angels are the most saddest creatures. पतन पावलेले दूत सगळ्यात दुःखी प्राणी. Surely because they were surrounding the throne of God, today they are on the earth. नक्कीच, कारण की ते देवाच्या सिंहासना सभोवताली होते. आज ते पृथ्वीवरती खाली फेकण्यात आलेले आहेत. Amen. आमेन. We need to take care of ourselves. आपण पहिलं स्वतःला सांभाळायला हवं. That's why Hosea 13:9 says, आणि म्हणून होशे 13:9 मध्ये लिहिलंय, O Israel, you have destroyed yourself. हे इस्रायला तू स्वतःचा नाश स्वतः केलायस. That means याचा अर्थ our ruin is caused because of our free motion of our own wills. आपला नाश आपल्या स्वेच्छेनं झालेला आहे. So God does not punish us willingly, but according to our will. तर देव काही स्वेच्छेने आपल्याला दंडाज्ञा देत नाही, तर आपल्या इच्छेनेच आपल्याला दंडाज्ञा मिळते. होशे 13:9 हे इस्रायला तू आपला नाश करून घेतला आहे, परंतु तुझे सहाय्य माझ्या ठाई आहे. What does the Bible say? बायबल काय म्हणतं? God cast the devil down. परमेश्वराने सैतानाला खाली फेकले. Even God was fed up. देवही कंटाळला. People are not fed up. लोक कंटाळत नाहीत त्याला, देव कंटाळला. We need to cast the devil out of our hearts and out of our lives. आपण सैतानाला आपल्या हृदयातनं जीवनातनं हकलून लावलं पाहिजे. Amen. देव कंटाळला आणि फेकून दिलं देवाने त्याला खाली. आपलं कसं बरं एवढं जमतं? How can we entertain somebody that has been spat out of heaven? अरे ज्याला स्वर्गातनं खाली थुंकण्यात आलंय त्याच्याशी तुझी एवढी दोस्ती कशी झाली? Amen. We need to wrestle him every day. असं नाही, शोभत नाही. आपण रोज झोंबी केली पाहिजे. Amen. आमेन. तुला देवच आवडलं नाही, फेकून दिलं, बेजार झाले देव. हो, मला पण तू नको, गेट आउट. देवाला तू आवडला नाहीस, देवाने शेवटी बेजार होऊन तुला खाली फेकून दिलं. मला पण तू आवडत नाहीस, चालतो खबरदार, माझ्या आधी लागायला आलास तर तू. That is wrestling.
त्याला म्हणतात झोंबी. Leave your devil in Jesus' name. सोड सैताना येशूच्या नावात. Leave my house. सोड माझं घर. Leave my body. सोड माझं शरीर. माझ्या नादी Say- लागायला आला तर तू वेडा होशील असं म्हणायचं. See the pigs. डुकर बघा. When Jesus said, devil, leave, all the demons went into the pigs. And the pigs said, we don't want the devil in us. Pigs, the dirtiest creatures, said, we don't want the devil in us. डुकरांचा कळप पहा ना. जेव्हा येशू त्या सैतानी आत्म्यांना म्हणाला की जा तुम्ही डुकरांमध्ये जा, आणि ते सगळे दुरात्मे सैतानी आत्मे भूत सगळी डुकरांमध्ये घुसली, तर डुकरांना इतकं घाणेरडं आणि अस्वच्छ मानलं जातं, तरी देखील त्यांनाही तो सैतान आवडला नाही आणि सगळेच्या सगळे त्या पाण्यात पडून मेले. They said, we will rather commit suicide than have demons in us. आणि म्हटले आत्महत्या केलेली परवडली, पण ही भूत आपल्याला लागली नको, आपल्यापेक्षा पण घाणेरडा प्राणी हा आहे. See? कोण? सैतान. असं कोण म्हटलं? डुकर. We have to wrestle him every day. डोक्यात बसवा, रोज झोंबी केली पाहिजे. You know, Revelation 12:8 says, प्रगटीकरण 12:8. Satan and his angels found no place in heaven. हालेलुया. No place. सैतानाला आणि त्याच्या दूतांना स्वर्गात जागाच सापडली नाही. Because the nature was so corrupt that heaven did not want corrupt natured creatures. स्वर्गाला त्यांचा स्वभाव इतका भ्रष्ट झालेला होता की स्वर्गाला त्यांच्यातली भ्रष्टता आता सहनच होत नव्हती. लिहिलंय प्रगटी 12:8 चा दुसरा भाग. आणि आकाशात त्यांचे ठिकाण सापडले नाही. Amen. आमेन. Just imagine. कल्पना करा, How can we find a place in the heavenly Jerusalem if we have corrupt natures like that? आपले जर असले भ्रष्ट स्वभाव व्हायला लागले तर स्वर्गीय येरुशलेमेत आपल्याला जागा मिळेल का ब्रदर? Amen. We need to every day fight against the devil. रोज आपण Fight against सैतानाविरुद्ध, the world's customs. रोज आपण सैतानाविरुद्ध, जगिक सगळ्या प्रथा परंपरा यांच्या विरुद्ध लढलं पाहिजे. Fight against the covetousness that is trying to enter us. जो सगळा स्वार्थीपणा, लोभीपणा आपल्यामध्ये घुसू पाहत आहे त्याच्या विरुद्ध लढलं पाहिजे. Our own wills, our own ambitions. आपली स्वेच्छा, आपली महत्वाकांक्षा, मला असं हवंय, मला तसं हवंय. Like, you know, God told Abraham, जसं देव अब्रामाला म्हणाला, offer your son on the altar. तुझा मुलगा वेदीवर चढव. He went into these submissions. आणि गेला. आदित्यमध्ये अब्रामाने केलं, देव सांगत आहे ते करायला गेला. Was it easy? ते काय सोपं होतं का? It was not easy. काय सोपं नव्हतं. काही एकुलता एक मुलगा इतक्या वर्षांनी झालेला. Take your son on the altar and see. वेदीवर तुमचा स्वतःचा मुलगा घेऊन बघा. I mean, it's not easy. सोपं नाहीये. खमा. It's not that, okay, God is saying, I'm taking, I असं thought काय you are नाही. dead. खिशामध्ये हात घालून हा देव सांगतोय मी घेऊन चाललो. जणू काय तुम्ही मेलेलेच आहात, तुम्हाला काही वाटतच नाही. He must have wrestled in the flesh. अब्रामाने किती देहात झोंबी केली असेल. Maybe first he was struggling. पहिलं तो झटला असेल. Amen. आमेन. But later on now he struggled. मागा- I mean, later on he wrestled. पहिलं झटला असेल आणि मग त्याने झोंबी केली असेल प्रार्थनेत की नाही देव सांगत आहे मला आज्ञापालन करावंच लागेल. सगळी माया बाजूला, सगळ्या भावना बाजूला. You may be spiritual, but you're still living in the flesh. कदाचित तुम्ही आत्मिक आणि आध्यात्मिक असाल पण अजूनही देहात राहताय ना. See, God called him out when he was 75 years old. 75 वर्षाचा असताना देवाने त्याला हाक मारली, पाचारलं. That was a struggle again. आता परत तिथं झटणं आलं. Amen. आमेन. When you are 75 years old, 75 वर्षाचा एखादा माणूस असताना established in one place, की एका जागी तो स्थिरस्थावर झालेला आहे. whatever business you have, whatever work you have, whatever things you have, you are established at the age of 75. 75व्या वर्षी जे काही तुम्ही काम करता, नोकरी धंदा करता, जे काही तुमचं घर आहे, परिवार आहे, त्यात तुम्ही बाय देन अगदी स्थिर स्थावर आणि सेटल झालेले असताना. Because you are just counting the beads now when you will go to heaven or wherever. 75वं वर्ष म्हणजे आता माळात जगतोय की वर जायची वेळ कधी येणार. Amen. आमेन. Most of the people are pensioners at that time. जास्तीत जास्त माणसं त्यावेळेला निवृत्त झालेली पेन्शन घेणारी असतात. 75. They say, come on now, let us buy a house and get settled. आणि now." म्हणतात की आता घर वगैरे घेऊन सेटल व्हा. आणि मुलांना सांगतो तुम्हाला जे काय करायचं हो, आता करा. हो. आता आमचं संपलं. आता तुम्ही आणि तुमचे संसार बाबा आमचं संपलं. काय एवढंच आम्ही केलं. हो. See, at that age God said, come on Abraham, leave everything and follow me. त्या वयात देव अब्रामाला म्हटला चल माहेर पड आणि माझ्या मागे चाल. See, he was struggling there झटत होता and he was not ready. आणि तयार नव्हता. His father took him to Haran. त्याच्या वडिलांनी त्याला हारान देशी नेलं. Haran they settled. हारानात जाऊन स्थिरस्थावर झाले. कारण की हराभरा होता. हो, It was हाराना very हराभरा. green. And what happened? मग काय झालं? He was still struggling. तरी झटतोय. Somehow God made his father to die. कसं तरी करून देवाने काय केलं? त्याच्या वडिलांना मारलं. म्हणजे वडील वारले. He died. वडील वारले. देव म्हटला प्रेज द लॉर्ड.
Because the father was leading Abraham. कारण की वडील अब्रामाला चालवत होते. Amen. Amen. Because Bible says बायबल म्हणतं his father called his son and he took them out. त्याच्या वडिलांनी मुलांना बोलवलं आणि वडिलांनी त्याला नेलं. So that was a struggle there. ते झटत होता, म्हणजे तोवर झटत होता. देवानी पाचारलेलं त्याला की बाहेर निघ, पण तो झटतोय. पूर्ण मेकअप माइंड झालेलं नाही. Then afterwards नंतर he started wrestling in the will of God. तो देवाच्या इच्छेमध्ये झोंबी करायला लागला की नाही, And then he left. आणि मग त्यांनी सगळं सोडलं. Because sometimes God is so unpredictable. कारण कधी कधी ना आपल्या देवाचं काय सांगत नाही. Amen. He never tells us the whole story. आपला देव आपल्याला पूर्ण स्टोरी आणि कहाणी सांगत नाही. He never tells us the whole आणि story. देवाला माहिती असतं सगळं सांगितलं तर ह्याच्या आत्ता सांगत येईल. Amen. सगळं सांगायचं नाही, ही माझ्या देवाची पॉलिसी आहे, मगच ही नीट राहते. Just imagine at that 25 years back, God would have said, you will become one of the biggest pastors here. 25 वर्षांपूर्वीच देव आम्हाला म्हटला असता की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये तुम्ही सगळ्यात मोठे पाळक होणार आहात. From there, that time only I would have walked like that. तर मग 89 पासूनच मी तर असा चाललो असतो ना. मेरे जैसा तो आदमी नहीं, क्या कॉलिंग. I wouldn't be talking with anyone. म्हणजे कॉलिंग आया तो क्या आया, हालेलुया. मी तर कोणाशी बोललोही नसतो मग. पण असं नाही, देवाने तेव्हा पूर्ण स्टोरी सांगितली नाही. And so God didn't even tell him which place he has to go. तर देवाने अब्रामाला सांगितलं नाही की तुला कुठल्या जागी जायला पाहिजे का, कुठल्या जागी तू जायचंय. His wife was saying, what kind of clothes we have to take? बायको विचारत होती सारा की आता जायचं म्हणजे कुठे जायचं, कुठल्या देशी, तिथं हिवाळा आहे का, उन्हाळा आहे का, काय आहे. Winter clothes, we are going to Kashmir or where we are going? कुठल्या पद्धतीचे कपडे बरोबर घेऊ, कॉटनचे घेऊ का स्वेटर घेऊ का, कुठं चाललो, And how many bags should I take? Are we going there for 10 days, 15 days, 1 year? What is it? किती बॅगा भरून घेऊ, किती दिवस राहणार आहोत, महिनाभर, वर्षभर का काय. See, God doesn't expose. देव सगळं नाही सांगत. Obedience first, God आज्ञा said. पालन, निघ म्हणजे निघ. God said obedience. आज्ञा पालन, देव म्हणतो सोड, म्हणजे सोड, तू विचारू नको उगीच जास्तीचे प्रश्न. सोड म्हटला ना, People सोड. say, लोक म्हणतात मी देवासाठी काम केलं तर काय काय मिळणार मला सांग. अरे काय काय मिळणार नाही. पीटर म्हटलं मी सगळं सोडलं तुझ्या मागं चालायला. हे माहितीये का तुला, अरे तुला काय मिळणार ते ठेव बाजूला. पेत्र म्हणतो मी सगळं सोडून आलोय, ते तू करणार का. म्हणजे तू सोडायच्या आधीच मला काय मिळणार. See, sometimes we have to be like God. काही नाही मिळणार. कधी कधी आपण पण देवासारखं बनायचं आणि म्हणायचं मग काही मिळणार नाही. See, and then he was submissive. आज्ञांकित झाला मग अब्राहम. He followed God. देवा मागे जो चालायला लागला तो लागला. And then when Lot came with him, आणि लोट त्याच्या बरोबर निघाला होता. and Lot said, लोट बोलला, Abraham said, whichever land you need, you tell me. अब्राहमाने त्याला सांगितलं, बघ बाबा, तुला कुठला देश आवडतो, कुठली जमीन आवडते, मला सांग तू आणि घेऊन जा. If you take the right, I'll take the left. तू उजवी जमीन घेतली तर मी डावीकडे जातो. If you take the left, I'll take the right. तू डावी घेतली तर मी उजवीकडे जातो. तू बघ तुला कुठला प्रदेश हवाय. If you take north and south, I'll take east and west. तू उत्तर दक्षिण घेतलं तर मी पूर्व पश्चिम घेतो. If you take north, south, east, west, then I will take heaven. तू चारी दिशा घेतल्या तर मी वरच जातो. मग आता म्हणजे व्हॉट टू डू, यांना सेनो इपो हालेलुया, त्याला सगळंच हवंय. You don't know. See what people will ask you. म्हणजे लोक कधी काय मागतील काय सांगत नाही बरं का. लोकांच्या मागण्या कधी कधी फार मोठे असतात. So he said, now whichever place you take the left over, give me. तर अब्रामाने लोटाला सांगितलं, राजा तुला जो प्रदेश आवडतो तो घेऊन टाक, उरलेलं माझं. See, it was a struggle. झटणं होतं It's त्याच्यात. not easy to just give away things like that. सोपं आहे का असं सगळं देऊन टाकणं, घे तुला जे हवंय ते. People think it's very easy. लोकांना असं वाटतं किती सोपं ना. अब्राम त्याला म्हटला तुला जे हवं ते घेऊन टाक, बाकीचं मी ठेवतो. It was a struggle with Abraham. झटत होता अब्राहम त्यामध्ये की हा लोट काय निघाला बाबा. And Abraham was the older one. आणि अब्राहम थोरला होता. And Lot was coming with him. वयस्कर होता. लोट त्याच्या बरोबर निघालेला होता. In fact, Lot should have said, लोटाने म्हणायला हवं होतं ना, तुम्ही थोरलं भाऊ हो आहे, ना. तुम्हाला जे पाहिजे तुम्ही घ्या. तुम्ही ज्येष्ठ आहात सर, तुम्ही निवडा, तुम्हाला कुठला प्रदेश बरा वाटतो तुम्ही घ्या, उरलेलं मी घेतो सर. कारण की तुम्हाला देवाने हो बोलवलं. ना, पाचारण कॉलिंग तुमच्यावर आहे सर, मी तुमच्या मागे मागे चालतोय. He didn't say that. लोट नाही बोलला असं, कारण असं बोलायला ही नम्रता लागती. But अब्राहम he kept his flesh under. त्याने मात्र देहाला ताब्यात ठेवलं. The devil was trying to talk to him. सैतान त्याच्याशी बोलायचा But प्रयत्न, Abraham was wrestling. अब्राहमाशी सैतान बोलायचा प्रयत्न करत होता. पण अब्राहम मात्र प्रार्थनेमध्ये झोंबी करत होता की नाही, देवानी मला पाचारलंय, मी जे करायचं ते मी करणारच. देवानी मला हे करायला I will not do wrong. मी चुकीचं करणार नाही. No devil. सैतान नाही. Devil must have said, सैतान म्हटलं असेल,
Take this opportunity, Abraham. अरे अब्रामा, ही चांगली संधी आहे, ही संधी साध. Don't give him anything. त्या लोटाला नको देऊ काही. Wrestling. झोंबी केली त्यांनी मग. Lot did wrestle. लोटानी काही झोंबी केली नाही. See? लोटाचं सगळं आरामात. देव देतो, आम्ही खातो. Lord, you take the first choice. लोटा तू निवड. Amen. I will yield to God. मी देवाचं ऐकणार, मी देवाच्या आज्ञांकित आहे, मी देवा शरण आलोय. I don't mind anything. मला काही दिलेलं चालेल, मला काही पण उरलेलं सुरलेलं चालेल. तू ठरव तुला कुठला प्रदेश हवाय. I give you the first preference. तुला पहिली संधी. चल. Was it easy? सोपं होतं का अब्रामाला No. हे करणं? नाही, सोपं नव्हतं. See? It's a wrestling. झोंबी. But you need to wrestle. पण झोंबी करायला हवी. You झोंबी need to करायची गरज आहे. wrestle to get into the heart of God. झोंबी करायची गरज आहे का? झोंबी करूनच आपण देवाच्या हृदयात पोहोचू शकतो. That is the only way you can get into the heart of God. देवाच्या हृदयात एंट्री हवी असेल ना, तर असल्या गोष्टी जीवनात निर्माण होतात, तेव्हा झोंबी करायला पाहिजे प्रार्थनेमध्ये. So when we read all these things, तर जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी वाचतो, people say, oh, these are supermen. लोक म्हणतात, अरे हे सगळे सुपरमॅन होते. हे सगळं वेगळंच होते. हो ना, ह्यांचं काय बाबा, एब्राहिम वगैरे सगळं ते वेगळं या जगातच नव्हतं. अब्राहम म्हणजे वगैरे ग्रेट माणसं, या जगातली माणसंच नाही ती. No, they were like you and me. असं कोण म्हटलं? अब्राहम तुमच्या माझ्यासारखाच माणूस, आपल्यासारखीच माणसं होती ती सुद्धा. Having the spirit and having the flesh also, having the desires, having the needs. जीव, आत्मा, शरीर सगळं असणारे, गरजा असणारे, इच्छा असणारे. They were like you and me. तुमच्या माझ्यासारखेच होते, अब्रामासारखे पण. They were also tested like us. आपल्यासारखीच त्यांची पण पारख झालेली आहे. Abraham also had lust of the eye, lust of the flesh, and the pride of life to deal with. अब्रामामध्ये पण देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराची फुशारकी होती की ज्यामध्ये त्याला कारवाई करावी लागली, ज्यासाठी त्याला झोंबी करावी लागली. What kind of man he was? कुठल्या पद्धतीचा माणूस होता अब्राम? Completely leaning on God. पूर्णपणे देवावर टेकलेला. Just imagine. कल्पना करा. Lot taking the best position लोटांनी पाहिलं सगळीकडे आणि सगळ्यात चांगला प्रदेश पद घेतलं and said bye. आणि अब्रामाला म्हटला बाय बाय सर. And Abraham goes to his tent. आणि अब्राम त्याच्या तंबूकडे परत आला. Just imagine. कल्पना करा. After that, Lot never comes to see the face of Abraham. त्याच्यानंतर अब्रामाचं तोंड Never. पाहिला. लोट परत कधी येत नाही. लोट अब्रामाचं तोंड पाहिला. सारा म्हटलं असेल, हो, एक फोन नाही त्या माणसाचा. म्हणजे कमाल आहे. अशी कशी माणसं. हालेलुया. तुम्ही एवढं केलं, एक फोन नाही. अजिबात You रूढ. know how the devil works like in small things. सैतान असं बायकांमध्ये छोट्या छोट्या बाबतीत कधी कधी काम करतो. एक तरी फोन करायचं ना तुम्हाला. तू शोभत का? नाही नाही, जाऊ दे, ते आहोत. नाही नाही, मी असं सांगत नाही, पण एक तरी थोडा फोन. एवढं तुम्ही केलं. किती आपल्या घरात चाललेल्या गप्पांसारखं वाटतंय की नाही. हालेलुया. Just imagine. कल्पना करा. One man comes running to Abraham. एक माणूस अब्रामाकडे धावत आला. Oh, the kings have taken away Lot and everything he had. राजांनी लोटाला धरून नेलेलं आहे. लोटाकडे होतं ते सगळं घेतलेलं आहे. सारा म्हटलं तर बरं झालं. सारा एक फोन नाही, आम्हाला काय कळत Serves him right. यायचं काय. Throw him out. काय करणार आम्ही? हो, काय करणार आम्ही? एक फोन तरी करायचो, सांगायचं होतं म्हणजे असं त्याला. कसं? नो. नाही. What did Abraham do? अब्रामाने काय केलं? Simple. साधं. Took all his servants to release Lot. सगळे त्याचे चाकर घेतले आणि निघाला लोटाला सोडवायला. Can you imagine? Can you imagine this? कल्पना करा. म्हणजे कसली ही माणसं. He didn't say like असं Pilate. पिलाता सारखं नाही म्हटलं अब्राहम. काय झालं? त्याला धरलं, पाणी आण रे. आय एम इनोसेंट ऑफ हिज ब्लड. हो ना, मी सगळे हात धुतले ना, माझं काय घेणं देणं नाही. मला नाही माहिती, मला नाही, मी नाही केला. काय करणार? मी नाही लोक केलं, मला मी नाही केलं. लोक मला विचारत नाही, करत नाही, हो ना, पडतात. काय करायचं? हो ना. मी कशाला करायचं त्यांच्यासाठी? हो. नो, नथिंग ऑफ दॅट. यू वॉन्ट टू गेट इनटू द हार्ट ऑफ गॉड, गो द सेकंड माइल. तुला देवाच्या हृदयामध्ये घुसायचंय ना, तू दुसरा माईल चालून दाखव. Because Bible says, कारण बायबल म्हणतं, soon after Lot left, God appeared. लोट गेल्यानंतर लगेच देव प्रगट झाला. देवाने दर्शन दिलं. And God said, देव बोलला, Abraham, अब्रामा, look to the north, south, east, west, all this I give to you. चारी दिशांकडे बघ, हे सगळं मी तुला दिलं. वाह. सगळं तुला दिलं. लोट असा गेला आणि अब्रामाला देव प्रगट झाला आणि म्हटला, चारी दिशा तुला दिल्या. Because you have entered my heart. पण तू माझ्या हृदयात घुसलास, तू माझं हृदय जिंकलं राजा. When you wrestle, असं जेव्हा तुम्ही झोंबी करता, every time you overcome a few things, मग दर वेळेला तुम्ही काही ना काही गोष्टींवर मात करता आणि त्यातनं बाहेर पडता की नाही.
you enter the heart of God. आणि मग तुम्ही देवाच्या हृदयामध्ये प्रवेश करता. Try to enter the heart of God. देवाच्या हृदयामध्ये एंट्री करायचा प्रयत्न करा. Do something for God. काहीतरी देवासाठी करा. Amen. Amen. Whatever you can do for God, do it. जे काही तुम्हाला देवासाठी करता येईल करा. Don't say तो करत नाही आपल्याला काय करायचं. असं म्हणू नका. अरे तो करत नाही त्याचं सोड, तू तुझं बघ. Amen. आमेन. I will do it. मी करीन म्हण. Praise the Lord. हालेलुया. He went back up to the enemies. आणि शत्रूं मागे गेला. See, it was a breaking in his life. त्याच्या जीवनामध्ये ते तुटणं होतं. But yet he went. तरी सुद्धा गेला तो. And when he released, आणि जेव्हा त्याने सोडवलं, suddenly Melchizedek comes before him. अचानक मल्कीसदेक त्याच्या समोर आला. And he blessed him. आणि त्याला आशीर्वादित केलं. Praise God. हालेलुया. He blessed him. आशीर्वादित करून गेला त्याला. मल्कीसदेक अचानक त्याच्या समोर आला. And then the king of Sodom said, आणि सदोमचा राजा बोलला, you can keep everything. तुम्ही सगळं ठेवा. Everything, Abraham, that you have captured, keep it with you. अब्रामा, तू सगळं जे कॅप्चर केलंय सगळं तुझ्याकडे ठेव. Everything. सगळी लूट तुझ्याकडे ठेव. But release my people. पण माझ्या लोकांना सोड. Abraham said no. अब्राम म्हटला नाही. And then he said, मग म्हटला, Abraham said, अब्राम बोलला, I will not take one shoe string from you. मी तुमच्याकडनं बुटाची लेस पण नेणार नाहीये. Nothing I'll take. मी तुमचं काही नेणार नाहीये. मला तुमचं काही नकोय. Because my God has given me माझ्या everything. देवाने मला भरपूर दिलंय. सगळं दिलंय. Devil must have said, foolish fellow, keep it. सैतान म्हटला, देतो अब्रामा, घे. तुझ्या बुद्धीला गंज लागला का काय? तू घेत का नाही? तो देतोय, घेऊन टाक. No. नाही, I want to enter the heart of God. मला देवाच्या हृदयात घुसायचंय. मला नाही घ्यायचं काय. Because he was being tested. कारण त्याची पारख होत होती. You are tested. तुमची पारख होतीये. तुम्ही कसोटीला चढलाय. कुठं सैतानी गोष्टींना हो नका म्हणू. When he passed all these tests, आणि जेव्हा या सगळ्या कसोटीमध्ये अब्राहम पास झाला, God's blessings came upon his life. देवाचे आशीर्वाद त्याच्या जीवनावर आले. When one wrestles, एखादा माणूस जेव्हा प्रार्थनेत झोंबी करतो, their walk keeps on changing forever and हालेलुया, ever. कायमचं त्यांचं चालणं बदलत राहतं. You change from glory to glory. आणि गौरवातून गौरवाकडे तुम्ही बदलता. Even one's dealings with everyday situations. अगदी दर दिवशीच्या परिस्थितीमध्ये कारवाई करणं, हाताळणं, त्यामध्येही It becomes different. वेगळं होऊन जातं. म्हणजे दर दिवशीची जी काही परिस्थिती आपल्या जीवनात घरात उद्भवते ती हाताळणं पण मग आपलं वेगळं होऊन जातं. Amen. आमेन. Every time you conquer a small thing, अगदी दरवेळेला जेव्हा एखाद्या लहानशा गोष्टीवर सुद्धा तुम्ही मात करता, you have won the heart of God. तुम्ही देवाचं हृदय जिंकता. Another thing, दुसरी गोष्ट, won the heart of God. दुसऱ्या गोष्टीवर मात केली, परत देवाचं हृदय जिंकलात. Amen. आमेन. You keep on winning the heart of God. असं देवाचं हृदय असं जिंकत जायचं असतं. Amen. आमेन. That's how these great saints of God won the heart of God. अशाच पद्धतीनं या देवाच्या महान संतांनी देवाचं हृदय जिंकलेलं आहे. I know in your own lives, मला माहिती आहे तुमच्या स्वतःच्या जीवनात you must be struggling. तुम्ही झटत असाल. Amen. Amen. The demonic forces coming against you. सैतानी शक्ती तुमच्या विरुद्ध येत असेल. You are fighting a daily battle. आणि दररोजची तुमची युद्ध तुम्ही लढत असाल. People question so many things to लोक you. बऱ्याच गोष्टी आणि लोक बरेच प्रश्न तुम्हाला विचारत असतील. Sometimes you feel like giving up. आणि कधी कधी तुम्हाला वाटत असेल की आता हे सगळं सोडावं बाबा. But you said no. पण तरी तुम्ही म्हणत असाल नाही, I will not give up. मी नाही नाराज होणार. Devil, get behind मी me. नाही हार मानणार. सैताना माझ्या मागे हो. Wrestle to overcome. Wrestle to overcome. Wrestle to overcome. मात करायला झोंबी करा. विजयी व्हायला झोंबी करा. महाविजयी व्हायला झोंबी करा. Wrestle to show the devil that you are not for him, that you don't stand for him. सैतानाला दाखवायला झोंबी करा की सैताना मी तुझ्या पक्षाची नाहीये, मी तुझी नाहीये. Don't give in so easily. इतक्या सहज रीतीनं हार नका मानू. Let him perspire trying to tempt you. फुटू दे ना सैतानाला घाम, तुला मोहपाशामध्ये टाकायला येत असताना. Amen. घाम फुटू दे त्या सैतानाला. Don't give in so easily. म्हणून त्या सैतानाला नाक्य 9 येतात मला. हिला आणि ह्याला जर कुठल्या मोहात पाडायचं असेल तर जाम पडत नाही इतके प्रार्थनेत झोंबी करतात. Wrestle to keep the truth. सत्य पाळायला झोंबी करा. Wrestle to forgive immediately. क्षमा करायला लगेच क्षमा, त्याच वेळेला सगळं अकाउंट सेटल पाहिजे, लगेच क्षमा करायला झोंबी करा. Wrestle to walk straight in this crooked world. या वाकड्या जगामध्ये तुम्ही सरळ चालायला झोंबी करा. And realize you are overcoming. आणि समजून चाला की मी मात करतोय, देवाच्या हृदयात And घुसतोय. you have the Holy Spirit in you, who is the overcoming spirit. आणि तुमच्या आतमध्ये पवित्र आत्मा आहे जो महाविजयी आहे, मात करणारा आत्मा आहे.
Few more battles you have to wage. अजून थोडीशी युद्ध तुम्हाला पुकारावी लागतील. Amen. आमेन. Because कारण battle is going to get over. युद्ध संपणार आहे. It's going to get over. युद्ध संपणार आहे. Amen. आमेन. Every time you overcome, ज्या दर वेळेला तुम्ही मात कराल आणि विजय मिळवाल, what happens? काय होतं? That weakness no more remains a weakness. तो अशक्तपणा तुमच्यातला अशक्तपणा राहतच नाही. Amen. आमेन. A day will come. एक दिवस मग येईल. You would have overcome that weakness so much that that weakness seems nothing for you तो now. अशक्तपणा इतका तुम्ही मात करून 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 त्या अशक्तपणावर विजय मिळवलेला असेल की तो अशक्तपणा आता तुमच्यासाठी अशक्तपणा राहिलाच नाही. Because you have started seeing the manifestation of the Lord now. का आता प्रभूच्या सामर्थ्याचं प्रदर्शन तुम्ही पाहायला सुरुवात केलेली आहे. Because sometimes people fall over the same sin over and over again. कधी कधी काय होतं, बिलीवर माणसं त्याच पापात परत 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 पडतात. Why? का? Because they are not trying to overcome. कारण मात करायचा प्रयत्न करत नाही. They are not wrestling. विजय मिळवायचा प्रयत्न करत नाही, कारण प्रार्थनेमध्ये झोंबी नाही. Amen. Amen. Even when you fall, after you fall, get up and still say, I will wrestle next time. तुम्ही जरी पडलात तरी पडल्यानंतर परत असं म्हणा ना की नाही, मी पुढच्या वेळेला झोंबी करून परत पुढे येणार, मी मात करणार, मी विजय करणार, मी करणार, devil मी करणार. सैताना मी करणार आहे. तुम्हाला असं सहजासहजी घेऊ नको. And then a time comes, मग वेळ येते. these things don't matter at all. या गोष्टी आपल्याला काही म्हणजे संदर्भच लागत नाही. आपण म्हणतो या गोष्टींनी मला काही फरकच पडत नाही. And every time you overcome, आणि मग ज्या दर वेळेला तुम्ही मात करता, it affects your blessings. तुमच्या आशीर्वादांवर त्याचा परिणाम होतो. Amen. आमेन. When you don't overcome, जेव्हा तुम्ही मातच करत नाही, there also it affects your blessings that you become minus. तेव्हा पण तुमच्या आशीर्वादांवर परिणाम असा होतो की वजाबाकी होते. वजाबाकी. Amen. Because all these principalities and powers that you are wrestling, they are trying to keep you being blessed. कारण या सगळ्या सत्तांना, अधिकारांना जे तुम्ही नाडताय आणि त्याच्या विरुद्ध जाताय, ते सगळं तुम्हाला आशीर्वादांपासून लांब ठेवायला पाहत आहे. Because they all relate to your provisions. कारण तुमच्या पुरवठ्याशी त्याचा संबंध आहे. The supply of your needs, the financial blessings. तुमचे आर्थिक आशीर्वाद, तुमच्या गरजा भागणं, या सगळ्याशी या गोष्टींचा संबंध असतो. Because Satan works. कारण सैतान कार्य करतो. Why? To cause wreck in your financial area. अशासाठी की तुमच्या आर्थिक भागामध्ये तारूफूट होऊ दे. Amen. आमेन. He may cause a wreck in your spiritual area. की तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये होऊ दे तारूफूट. But you need to wrestle. तुम्ही झोंबी करायची, असं प्रार्थनेत उतरायचं ना की सैतानाला घाम फुटला पाहिजे. Praise the Lord. Amen. See, devil will try his best to keep finance coming to you. सैतान सर्वतोपरी सगळे प्रयत्न करेल की तुमच्या हातात पैसा येऊच नाही. You need to fight it. तुम्ही त्याच्याशी झोंबी करायची. You have to say, devil, leave your dirty hand out of my blessings. युद्ध पुकारायचं आणि म्हणायचं, सैताना माझ्या आशीर्वादांवरनं तुझा हात नाही, तुझा घणेरडा हात येशूच्या नावात काढ. Amen. Every time you have this kind of desire, ज्या दर वेळेला तुमच्या मनात अशा पद्धतीची इच्छा येईल, God will give you favor. देव तुम्हाला अनुग्रह देईल. When he sees you wrestling, he will give you his favor. जेव्हा देव बघेल की हा झोंबी करतो प्रार्थनेमध्ये, देव त्याची कृपा तुम्हाला देईल. Favor to overcome. कृपा देईल मात करायला, विजय घ्यायला. देव जेव्हा बघेल की हा झोंबी करतो प्रार्थनेमध्ये. But when you struggle, he will not give you पण favor. तुम्ही नुसतेच आपल्या डोक्याला हात मारून झटत खपत बसत असाल तर मग देवाची कृपा तुमच्यावर येणार नाही. But when you wrestle, he will give his पण जर favor. प्रार्थनेमध्ये झोंबी करायला लागलात तर देव त्याची कृपा तुम्हाला देईल. Amen. Amen. There are some people whom the devil attacks them in their emotional area. काही माणसांवरती, काही बिलीवर माणसांवरती सैतान त्यांच्या भावनात्मक स्तरावर हल्ला करतो. And the Lord says, आणि प्रभू म्हणतो don't be troubled की तुम्ही त्रास नका करून घेऊ. about what people say or what people are doing against you. लोक काय म्हणतायत आणि लोक तुझ्या विरुद्ध काय बोलतायत, याचा तू त्रास नको करून घेऊ. Don't allow your emotional life to succumb and overcome your spiritual life. तुझ्या भावनात्मक जीवनाला, तुझ्या आध्यात्मिक जीवनावर राज्य करू देऊ नको. लोकांना काय म्हणायचं म्हणू दे. See, for Jesus also, येशूला देखील his family was playing in the emotional area. त्याचा, येशूचा परिवार बघा भावनात्मक रीतीने कार्य करत होता त्याच्यावर. See, even at the age of 12, 12 वर्षाचा असताना पण they said, son, ते म्हणाले, मुला where were you? कुठे होता तू? We were so worried for you. अरे तुझ्यासाठी आम्हाला इतकी काळजी झाली ना. See, sometimes, unknowingly they can play in your emotional area. कधी कधी न कळत तुमच्या भावनांवर तुमचा परिवार खेळू शकतो. Amen. आमेन. His family was not really in favor of him. येशूचा परिवार खरोखर काही त्याच्या बाजूने नव्हता. Amen. आमेन. He didn't allow that spiritual life to come and succumb under this emotional area. या सगळ्या भावनात्मक किंवा हा जो सगळा भावुकपणा निर्माण होत होता त्यामध्ये येशू अडकला नाही, तर त्याने आध्यात्मिक जीवन नेहमी वर ठेवलं. Amen. He always said,
Who is my father? Who is my mother? Who are my brothers? Who are my sisters? नेहमी येशूने अशीच उत्तरं त्यांना दिली बघा, की कोण माझे भाऊ, कोण माझ्या बहिणी, कोण माझी आई, कोण माझे वडील. Amen. आमेन. Look at that incident when John the Baptist, his cousin, was beheaded. बाप्तिस्मा देणारा योहान, येशूचा भाऊ, जेव्हा त्याचा शिरच्छेद झाला, त्याला मारण्यात आलं, ती घटना पहा. See, they were mocking with his head. त्याच्या डोक्याला शिरच्छेद केला ना, त्याचं शिर असं ट्रे मध्ये घेऊन थट्टा करतायत ते. His own cousin brother. त्याचा मावस भाऊ होता येशूचा. And they all came and told Jesus. आणि सगळ्यांनी येऊन येशूला सांगितलं. Didn't utter one word. येशू एक शब्द बोलला नाही. Never uttered a word. एक शब्दाने बोलला नाही त्यांना काही. असं करायचं असतं का? हो ना. मारायचं, मग नंतर त्याचं हे करायचं. एक तर मारायचं आणि वरती मिरवायचं. You know how people then they add so many things in it and then say to you. मग लोक भाऊक होऊन त्यामध्ये किती भर घालतात आणि काय काय येऊन आपल्याला सांगतात ना, म्हणजे बातमी आपल्यापर्यंत पोहोचता पोहोचता फार वेगळीच झालेली असते. Because that small girl, कारण ती लहान मुलगी holding the head and talking, ते शिर धरून बोलतीये. I mean, it was too much. म्हणजे पण Jesus had control over his emotional life. येशूचा आपल्या भावनात्मक जीवनावर ताबा होता. Amen. Amen. Sometimes the devil plays in your emotions. कधी कधी आपल्या भावनांमध्ये सैतान थैमान घालतो. तुला आई आवडतं का देव आवडतं? झालं. Then Jesus said, मग येशू बोलला, render unto Caesar that belongs to Caesar. अरे जे कैसराचं आहे ते कैसराला दे. Amen. आमेन. What belongs to Caesar, give to Caesar. What belongs to God, give to God. जे कैसराचं आहे ते कैसराला दे, जे देवाचं आहे ते देवाला दे. Let the glory of God flow out of your life. देवाचा गौरव तुमच्या जीवनातनं वाहू दे. Amen. Let it be a blessing to everyone. सगळ्यांसाठी तो आशीर्वाद ठरू दे. When I started with the Lord, जेव्हा मी प्रभू बरोबर माझा प्रवास सुरू केला, in the beginning it was a little struggle for me to come under authority. सुरुवातीला माझ्यासाठी पण अधिकाराखाली येणं जरा झटणं खपणच होतं. Struggle to love the unloving. आणि जे प्रेमाच्या योग्यतेचे नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं पण माझ्यासाठी जरा अवघड आणि झटणं खपणच होतं. But then you grow. पण मग आपली वाढ होते. You grow. आपण प्रभूत वाढतो. When you are wrestling, you are growing. आपण प्रार्थनेत जशी झोंबी करत राहतो तशी आपली वाढ होते. Because today I am teaching you after 25 years. आज 25 वर्षांनंतर मी तुम्हाला शिकवत आहे. I need to overcome certain things in life. काही गोष्टींवरती मी जीवनामध्ये मात केलेली असेल किंवा मात करायला मला लागणार आहे, म्हणून तर कुठे जाऊन आज 25 वर्षांनंतर मी तुम्हाला शिकवतोय. So don't give up easily. तसे हार नका मानू. In the beginning everybody makes mistakes. सुरुवातीला सगळ्यांकडनं चुका होतात. In those times I also wrestled with certain things. त्या काळात त्या जमान्यात मी पण काही गोष्टींमध्ये झटत खपत होतो. My flesh was also fighting foot and nail. माझा देह पण जरा झटतच होता. Amen. Because we all grow. आपली सगळ्यांची वाढ होते, हळूहळू होते. If I have not grown, जर मी वाढलो नाही, something was wrong, isn't it? जर मी वाढलो नसतो या 25 वर्षात, तर माझ्यात काहीतरी चुकलेलं आहे म्हणायचं. But you have to grow. पण आपण वाढायचं. Amen. Amen. You have to grow. And sometimes people have to allow you to grow. आणि कधी कधी लोकांनी तुम्हाला वाढायची परवानगी दिली पाहिजे. Sometimes people just throw you into many things. कधी कधी माणसं काय करतात, तुम्हाला हे घेतात आणि बऱ्याच गोष्टींमध्ये देतात टाकून. तू हे कर, तू ते कर, तू ते पण कर. And you have no time to grow. आणि तुमच्याकडे वेळच नसतो वाढायला, कारण माणसं म्हणतात तू खूप गिफ्टेड आहे, तू गिफ्टेड आहे, तू या सगळ्यांमध्ये पडतो आणि त्याला वाढायला वेळच नाही, चारित्र्य सुधारायला वेळच नाही, काय मैं खूप बिझी आहे. हालेलुया. So some of you who are new in the Lord, you may be struggling with certain things. तर तुमच्यातले काही जण जे प्रभूमध्ये नवीन असतील, काही गोष्टींमध्ये झटत असतील. Amen. Amen. Maybe struggling at home, struggling with the wives, struggling with the children, struggling with the in-laws. घरामध्ये बायको बरोबर, मुलांबरोबर, सासरच्या लोकांबरोबर थोडं होत असेल. You may be getting into occasional, fights and misunderstandings. प्रसंगी थोडंफार वाजत असेल, भांड्याला भांड, थोडंफार भांडण होत असेल, थोडीफार गैरसमजूत प्रसंगी होत असेल. And it's a normal thing. आणि हे साधारण आहे. Because when you become a believer, हे नॉर्मल आहे, कारण की जेव्हा आपण बिलीवर होतो, we start becoming teachers at home. आपण घरामध्ये शिक्षक बनून जातो. कि मैं बिलीवर हो गया ना का मैं तो बहुत बड़ा टीचर हो गया. And so people don't take you easily then. आणि मग लोक तुम्हाला सोप्या पद्धतीने स्वीकारत नाहीत. Like Joseph. योसेफ. I had this dream. मला स्वप्न पडलं. You all fell at my feet. तुम्ही सगळे माझ्या पायाशी पडलात. There is time to share certain things. अरे पडलं पण सांगायची वेळ असते. तू लवकरच सांगितलंस. तुम्ही सगळे माझ्या पायाशी पडलात म्हणजे त्यांना सहन होईल का? Sometimes you should not say certain things. कधी कधी काही गोष्टी लगेच बोलायच्या नसतात. स्टोरी सगळी रिव्हील करू नका ना. हळूहळू सांग. You can just say I saw a dream or फक्त whatever. एवढं म्हणा, मला स्वप्न पडलं.
Because if those people have not grown, कारण जर समोरची माणसं प्रभूत तेवढी वाढलेली नसतील they will not understand you. तर त्यांना काही कळणार नाही, ते तुम्हाला समजून पण घेणार नाहीत. Praise the Lord. हालेलुया. And moreover, त्याहूनही जास्त best thing is सर्वोत्तम काम flow in love. प्रेमात वाहा. Flow in love. प्रेमाने वागायचं. That's how I came up. तसं मी वर आलो, मी असाच वर आलो. Love. प्रेम. Love the people, forgive the people. लोकांवर प्रेम करत राहा, लोकांना क्षमा करत राहा. We will go the second mile. आपण दुसरं मैल चालू. आता काय मी झिजते का मी दुसरं मैल चालले तर जाऊ दे ना, थोडं जास्त खाऊ नंतर. Amen. But don't struggle. पण झटत नका बसू. Because struggling brings out the ugliness in us. कारण झटून खपून मग आपल्यातलं असं आपलं रूप सगळं कुरूप होतं. Amen. Amen. But wrestling brings out the Holy Spirit nature in us. पण जर आपण प्रार्थनेत झोंबी केली ना, तो पवित्र आत्म्याचा स्वभाव आपल्यामध्ये दिसायला लागतो आणि सगळे म्हणायला लागतात सिस्टर सारखे. सिस्टर नाही. Because in wrestling the anointing is there upon you. कारण झोंबी करण्यामध्ये काय होतं, तुमच्यात अभिषेक असतो. In struggling the devil is with you. डोकं फोडण्यात सैतान तुमच्या बरोबर असतो. Amen. आमेन. You may have zeal. तुमच्यात आवेश You असेल, may have passion. आवेश असेल, But you need to know how to flow with those people also who are seniors over you. पण जे तुमच्यावर आहेत, जे वरिष्ठ आहेत, त्यांच्याबरोबर कसं वागायचं, कसं व्हायचं ते पण तुम्हाला कळलं पाहिजे. We all have to learn. आपण सगळ्यांनी शिकायला हवं. Amen. आमेन. I always try to learn from people who are above me. मी नेहमी जे माझ्यापेक्षा वर आहेत त्यांच्याकडनं शिकायचा प्रयत्न करतो. Yes, we need to learn from them. आपण त्यांच्याकडनं शिकायची गरज आहे, जे आपल्यापेक्षा वर आहेत त्यांच्याकडनं. Amen. आमेन. The more we learn, the more we gain. जेवढं जास्त आपण शिकू तेवढा जास्त लाभ आपलाच आहे. Praise the Lord. आमेन. We need to flow with one another. We need to flow with the elders. एकमेकांबरोबर वाहायचं. आपण एल्डर्स बरोबर, वडिलांबरोबर वाहायचं. When you do all that, जेव्हा हे सगळं आपण करू, you will find that something is growing in you. मग तुम्हाला आढळून येईल की माझ्यात काहीतरी वाढतंय. You are becoming mature. आणि मग तुम्हाला समजून येईल की मी प्रौढ झाले. And you are winning the heart of God. आणि तुम्ही देवाचं हृदय मग जिंकलेलं आहे. Amen. Amen. Because there are some areas God wants us to grow. कारण काही भाग असतात बरं का की ज्या भागांमध्ये देवाची इच्छा आहे की आपण वाढावं. Until you grow, He will not exalt you. आणि जोवर तुम्ही त्या भागात वाढत नाही, देव तुम्हाला उन्नती देणार नाही. Yes, I've seen that also. मी हे सुद्धा पाहिलेलं आहे. If we are stubborn, God is stubborn. आपण जर हट्टी झालो तर देव पण हट्टी होतो. He's saying this fellow is not growing in this area. Let me just keep him there. देव म्हणतो या भागामध्ये हा वाढतच नाहीये, मी ह्याला तिथंच ठेवतो, याला मी आता उन्नती देणारच नाही. Amen. Amen. Like some of us even say, जसं आपल्यातले काही जण असंही म्हणतात, त्याला ठेवू नको कारण की तो वाढतच हो नाही. ना, नको ठेवू त्याला, नको घेऊ, तू वाढतच नाहीये, त्याला ठेवू नको. Amen. आमेन. So we have to grow. आपण वाढलं पाहिजे. And when every time you grow, आणि ज्या दरवेळेला आपण प्रभूमध्ये वाढतो, God exalts you. देव तुम्हाला मला उन्नती देतो. Praise the Lord. Amen. So what does it teach us? तर त्यातून आपल्याला काय शिकायला नफ्ताली. मिळतं? नफ्ताली आपल्याला काय शिकवतो? Naphtali teaches us to wrestle every day. नफ्ताली आपल्याला शिकवतो की रोज प्रार्थनेत झोंबी करा. Amen. आमेन. Grow every day, flow every day, रोज वाढा, रोज वाहा, love every day, रोज प्रेम करा, forgive every day. रोज क्षमा करा. Amen. आमेन. Let the fruit of the Spirit be seen in your life. पवित्र आत्म्याचं फळ तुमच्या जीवनात दिसू दे. Amen. आमेन. It's always good for a new person नवीन माणसासाठी हे नेहमी चांगलं. to always learn from somebody who is seasoned, somebody who is an elder, somebody who has got some kind of maturity in the spirit world. नवीन बिलीव्हरसाठी, नवीन माणसांसाठी हे नेहमी चांगलं की कोणीतरी जे प्रभूमध्ये समंजस आहेत, वरिष्ठ आहेत, वडील आहेत, त्यांच्याकडनं त्यांनी शिकून घ्यायचं. Yes. आमेन. You know, if you are a person who has just stepped out, समजा तुम्ही असा व्यक्ती आहात की ज्याने नुकतंच आता बाहेर गेलाय, doing something for म्हणजे God, नुकतंच आता तुम्ही बाहेर पडून देवासाठी काहीतरी करायला लागलाय, it's always better you flow with people, move with people who are elderly even in age. तर नेहमी हे चांगलं असतं की जी माणसं वयाने मोठी आहेत त्यांच्या बरोबर पण वाहणे हे नेहमी चांगलं. You know why? का माहितीये? Because those elderly people or elders who are above a certain age, those people always tread very carefully. कारण वडीलधारी माणसं जी वयाने मोठी आहेत ती त्या वयाला आल्यानंतर प्रत्येक गोष्टीत पाऊल टाकताना सांभाळून टाकतात. Even they are very cautious. एक सांभाळून जपून पाऊल टाकतात. You talk to a man above 50, 50 पुढचा जो एखादा माणूस आहे त्याच्याशी तुम्ही समजा बोलताय, he will not talk all, big things like, imagination things. 50 पुढचा माणूस असं काल्पनिक जगातलं काही बोलत नाही. I've seen
person who is mature in age and even mature in the spirit, he मी will पाहिलंय जो माणूस वयानं पोक्त आहे आणि आत्म्यामध्ये पण प्रौढ आहे. maybe he has not got gifts like you, कदाचित तुमच्यासारखी दानं आणि देणग्या किंवा गिफ्ट त्यांच्याकडे नसतील, but you can learn a lot of things from them, how to be cautious in life. त्यांच्याकडनं बरंच काय आपण शिकू शकतो की जीवनात सांभाळून कसं पाऊल And टाकायचं. it is good to be surrounded with such kind of people also. आणि अशा पद्धतीची माणसं जर आपल्या अवतीभोवती असली तर नेहमी चांगलं. You know, अ, I tried to do that. मी असं करायचा प्रयत्न केला And many times, बऱ्याच वेळेला. even when I was young, मी लहान जरी होतो, I used to try to flow with these elderly people. मी जरी वयाने लहान होतो तरी मी वडीलधारी जे वयाने मोठे आहेत त्यांच्याबरोबर वाहायचा प्रयत्न केला. You can learn quite a few things from them. कारण त्यांच्याकडनं आपल्याला बरंच काही शिकता येतं. They don't make rash decisions. ते असे तडकाफडकी निर्णय घेत नाहीत. Amen. आमेन. They don't get just angry very fast. ते असे पटकन चिडत नाहीत. Amen. Amen. नाही करायचं मला, हे करायचं. असं पटकन ते अंगात आल्यासारखं वागत नाहीत. They'll be very cautious. ते सांभाळून वागतात. नाही बाळा, असं नाही राजा, अरे बाळा असं नाही. See, and when you flow with them, आणि असल्या वयाने वडीलधारी माणसांबरोबर जेव्हा तुम्ही व्हायला लागता, you develop very quick character like them. आपलं चारित्र्य पण त्यांच्यासारखं पटकन होतं. How many are understanding? किती लोकांना समजतंय मी काय म्हणतोय? Maybe in the area of gifting, they may not be very proficient. कदाचित त्यांच्याकडे गिफ्ट आणि देणग्या फारशा नसतील. Don't say, oh, he doesn't have any gifting, why should I flow with असं him? म्हणू नका, प्रभूकडच्या काहीच देणग्या याच्याकडे नाहीत, काहीच टॅलेंट याच्याकडे नाही, मी कशाला याच्याबरोबर वाहू. But पण you can develop your character by seeing him and walking with him. असं म्हणू नका, तर उलट त्यांच्याकडे बघून त्यांचं चालणं बघून तुम्ही आपल्या स्वतःला विकसित करू शकता. Because कारण sometimes they have made mistakes in their lives, कधी कधी त्यांनी आपल्या जीवनात चुका केलेल्या in असतात their youth, त्यांच्या तारुण्यात. Amen. आमेन. that the young still have not yet made. की जे अजूनपर्यंत तरुण वर्गाला माहित नाहीये, तरुण वर्गाने केलेलं नाहीये. Amen. And so they are in a better position to tell you, son, don't do this because in my younger age I also did this and it didn't work. ते तुम्हाला चांगल्या रीतीने समजावून सांगू शकतात की मुला असं करू नको, कारण की मी तरुण असताना मी पण ही चूक केली होती, तुझ्याकडनं अशी चूक होऊ नये. Don't go that way. या मार्गाने नको जाऊ. I have gone there. मी त्या मार्गाने गेलोय, There is nothing there. तिथं काही नाहीये. These elderly people, they are a great help. ही वयानं वडीलधारी माणसं फार मोठी मदत असतात. So when I was about 27, 28 years old, मी 27-28 वर्षाचा असताना I had few of these elderly people around me. होती काही वडीलधारी माणसं वयानी माझ्या बरोबर. I learned a lot from them. त्यांच्याकडनं मी बरंच काही शिकलो. But from the youth, I never learned much. तरुण वर्गाकडनं मी फारसं कधी काही शिकलो नाही. Yes, from the youth, you can learn passion. हा, तरुण वर्गाकडनं एकच शिकायचं, आवेश, आवेश, आवेश. So you need to be surrounded by both group of people. तर दोन्ही पद्धतीचे ग्रुप आपल्या सभोवती पाहिजेत. Only elderly if you have, then they have no vision. नुसतेच वयस्कर वडीलधारी तुमच्या बरोबर असतील तर मग तुम्हाला काही दृष्टांत राहणारच नाही. You know how the old people are. मग वयस्कर माणसं कशी असतात तुम्हाला Unless they have a young heart. हा, त्यांचं हृदय जर तरुण असेल तर गोष्ट वेगळी. Otherwise they say, नाही तर वयस्कर माणसं नेहमी असंच म्हणतात, सगळं संपलं आता काय बाबा, एवढं जोरात करायचं नाही. आता See? मग सारखंच त्यांच्याबरोबर राहिलं तर तुम्ही पण मग काय कराल, तसेच व्हाल. But पण you can learn a few things from them. काही गोष्टी त्यांच्याकडनं आपण शिकू शकतो. Amen. नक्कीच. You can avoid falling into many ditches. आणि बऱ्याच खड्ड्यांमध्ये पडण्यापासून आपण टाळू शकतो. That's why even today, म्हणून आजही at this age of mine, या माझ्या वयात सुद्धा I still surround myself with elderly people also. वडीलधारी माणसं पण मी माझ्या अवतीभोवती ठेवतो. I like it मला आवडतं, because when they talk, कारण जेव्हा ते बोलतात they talk out of experience. ते अनुभवाने बोलतात. Amen. Amen. They talk like a father. वडिलांसारखं बोलतात. They have seen many years. त्यांनी बरीच वर्ष पाहिलेली They have असतात seen follies. आणि पतन पडणं चुका पाहिलेल्या असतात. Then they sometimes say, मग कधी कधी म्हणतात, Pastor, मास्टर आपण थोडं असं केलं तर, हो ना, असं केलं तर. हो ना, See, it's good. चांगलं आहे. Though I am also elderly person, not Sir, very old, but about 50 only. जरी आता मी पण वडीलधारी माणूसच झालोय, म्हणजे खूप वयस्कर नाही, पण 50च्या पुढे गेलो आता मी. But then you need to have youth also, पण मग तरुण वर्ग पण आपल्या बरोबर पाहिजे, because they are willing to do new things. कारण तरुण माणसं सगळं नवीन नवीन करायला तयार असतात. Amen. Amen. They are ready to do new things. तरुण वर्ग नवीन नवीन गोष्टी करायला तयार असतो, Their blood is passionate blood. कारण त्यांचं रक्त असं सळसळतं आवेशाने भरलेलं असतं. They are more vibrant. आणि इतके मग त्यांना इतकी इच्छा असते सगळं करायची. Amen. आमेन.
I could have learned lots from Jesus, but Jesus lived only 33 years. येशूकडनं मी खूप काही शिकू शकलो असतो, पण येशू ख्रिस्त 33.5 वर्षात जगला. If he had lived at the age of 60, 70, 80, we could have learned so many things from Jesus. 60, 70, 80 वर्षाचा होईपर्यंत येशू जगला असता तर आपण येशूकडनं खूप काही शिकलो असतो. Amen. Amen. But he lived only 33.5 years. पण येशू ख्रिस्त 33.5 वर्षच या जगात जगला. But people like Paul, the aged and all, you can learn from that. वयस्कर पॉल त्यांच्यापासून आपण बरंच काही शिकू शकतो. Praise the Lord. So Hallelujah. what I want to say is this: तर मला जे म्हणायचंय ते हे, wrestle every day. रोज प्रार्थनेत झोंबी करा. Amen. Amen. Wrestle with keeping the truth. सत्य पाळण्यात झोंबी करा. Wrestle with the knowledge of the truth. सत्याचं ज्ञान जे आहे त्यात झोंबी करा. Don't allow things to enter your head. गोष्टीला तुमच्या डोक्यात घुसू देऊ नका. Amen. Amen. But wrestle to keep the principles of God. पण देवाची तत्व पाळायला प्रार्थनेत झोंबी करा. Praise the Lord. We'll all Amen. stand up. सगळ्यांनी उभे राहा. That ends up Naphtali. आता नफ्ताली संपला. I have kept 2 days for the Lord put in my heart that people who need healing. मी तुम्हाला सांगितलं ना की प्रभूने माझ्या हृदयामध्ये घातलेलं आहे की ज्या लोकांना आरोग्य हवं आहे त्यांच्यासाठी मी 2 दिवस सभा ठेवणार आहे. Thursday and Friday I'm going to keep. कुठला तरी गुरुवार शुक्रवार. But from maybe this Saturday, Sunday, I'm going to distribute the pamphlets for healing. आणि या परवाच्या शनिवार रविवार पासून आरोग्यासाठीच्या मी काही पत्रिका तयार करणार आहे, म्हणजे छापील मजकूर. I want those people who are claiming for healing, read that every day. आणि माझी इच्छा आहे की जी माणसं आपलं आरोग्य मागतायत त्यांनी रोज तो छापील मजकूर वाचा. Prepare yourself. ती वचनं वाचा, स्वतःला तयार करा. And on Thursday and Friday, गुरुवारी शुक्रवारी I will give this message. कुठल्या तरी गुरुवारी शुक्रवारी मे महिन्यात बहुतेक मी हा संदेश सांगीन. Healing by faith and healing by the anointing. विश्वासाने आणि अभिषेकाने आरोग्य. So you try to get healing through the anointing and healing through the faith. विश्वासाने आरोग्य आणि अभिषेकाने आरोग्य आपण कसं मिळवायचं मी हे घेणार आहे. 30th May and 31st May. तुम्ही लिहून घ्या तारखा. आरोग्य सभा. It will be only for those people who are claiming healing. Okay. ज्या लोकांना आरोग्य हवं आहे, जी माणसं आरोग्य मागतायत त्यांच्यासाठी 30 आणि 31 मे मी खास सभा ठेवत आहे. त्याचा छापील मजकूर करणार आहे मी की ज्याचा अभ्यास तुम्ही घरी करायचा. या शनिवारपासून रविवारपासून तो छापील मजकूर तुम्हाला इथे वाटला जाईल. तो घेऊन जा आणि त्याच्यावर अभ्यास करा, पूर्वतयारी करा. 30 आणि 31 मेला मी हिलिंग सभा, आरोग्य सभा इथं घेणार आहे, बोलणार आहे आणि आरोग्यासाठी प्रार्थना करणार. God will heal देव most तुम्हाला, of you. देव तुमच्यातल्या जास्तीत जास्त लोकांना तेव्हा आरोग्य देईल. Amen. आमेन. And you will see the power of God. आणि तुम्ही देवाचं सामर्थ्य पाहाल. Praise the Lord. हालेलुया. Amen. Because the anointing, if it falls, as it falls, people will be slain in the spirit also. कारण जसा अभिषेक लोकांवर येईल तसे लोक अभिषेकाने खाली पण पडतील. Because I spoke on the anointing many years back for 2.5 years straight. खूप वर्षांपूर्वी आपण ऑल सेन्स मध्ये असताना मी अभिषेक हा विषय घेतला होता आणि या अभिषेक विषयावर 2.5 वर्ष मी बोललो होतो. 2.5 वर्ष. Every Monday. दर सोमवारी 2.5 years. 2.5 वर्ष अभिषेक हा विषय ऑल सेन्स मध्ये असताना मी घेतलेला आहे. And every Monday I used to have this infilling of the Holy Spirit. आणि मग दर सोमवारी सभा संपल्यानंतर लोकांना पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळावा, त्यांच्यावर तो उतरावा म्हणून मी प्रार्थना करायचो. People were so revived in those times. लोक त्या जमान्यामध्ये असे सजीव झाले होते ना. But this time I'm going to have just one area, that is the healing area. पण आता या वेळेला मी फक्त आरोग्यावरती या मीटिंग, या सभा घेणार आहे. Okay? 30 आणि 31 मे कोणालाही जर आरोग्य हवं असेल, मागत असाल तर तेव्हा सभेला या. धन्यवाद. Thank you, Lord. तुझे आभार मानतो देव बाबा. Even today, आज सुद्धा God can heal you. देव तुम्हाला आरोग्य देऊ शकतो. I'm going to pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. Wrestle against the devil. सैतानाविरुद्ध झोंबी करा. Don't allow the devil to attack you. सैतानाला तुमच्यावर हल्ला करायची परवानगी देऊ नका. Thank you, Master. धन्यवाद. Loving Heavenly Father, we thank you and praise you for this time. माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, या वेळेसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. My people are wrestling. माझी माणसं झोंबी करतायत. Wrestling. झोंबी. To keep the truth, to keep the word, सत्य to पाळायला, walk right, to do सत्य right. पाळायला,
सत्य पाळायला, वचन पाळायला, सरळ चालायला, योग्य ते करायला. Paul says we wrestle not against flesh and blood, पॉल म्हणतो आपण रक्त मांसा विरुद्ध झोंबी करत नाही, but against principalities and powers and rulers and spiritual wickedness in high पण places. सत्ता, अधिकार, सामर्थ्य आणि अंतरातील वाईट शक्तींविरुद्ध आपण लढतो. These are all spiritual forces, the evil forces या सगळ्या आध्यात्मिक वाईट शक्ती आहेत that are trying or preventing us to do what God has called us to do and to be blessed. ज्या आपल्याला देवाने आपल्याला जे करायला सांगितलंय आणि जे करून आपण आशीर्वादित होणार आहोत त्यापासून आपल्याला लांब ठेवायला पाहतात. These forces are stopping you to get healing. या शक्त्या तुम्हाला आरोग्य मिळू देत नाहीत. These forces are stopping you to be blessed या सैतानी शक्त्या तुम्हाला आशीर्वादित होऊ देत नाहीत in every area of your life. जीवनातल्या प्रत्येक भागात. धन्यवाद रबा खरा भाषांत. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, I pray right now, मी आता प्रार्थना करतो you touch my people, माझ्या Lord. लोकांना स्पर्श कर. Those who need healing ज्यांना now, आरोग्याची आता गरज आहे you heal them, Lord त्यांना God. आता आरोग्य दे. You devil सैताना of sickness आजार, and disease, आजारांचा, रोगांचा, pain. वेदनेचा सैतान, I command you in the name of Jesus, मी आज्ञा करतो तुला येशूच्या नावात leave the people in Jesus, सोड या लोकांना येशूच्या leave नावात. their bodies in Jesus' सोड name, त्यांचं शरीर येशूच्या leave नावात. their souls in Jesus' सोड name, त्यांचे जीव येशूच्या leave नावात. their homes in Jesus' सोड name, त्यांची घरं येशूच्या नावात. leave their blessings in Jesus' सोड name, त्यांचे आशीर्वाद येशूच्या नावात. leave their financial blessings in Jesus' सोड name. त्यांचे आर्थिक आशीर्वाद येशूच्या नावात. Get behind me, Satan. माझ्या मागे हो सैताना. रबा खराबा संत रुंदुरु खोरोबा शागाराबा बाबा मना मंडारा Get behind me. माझ्या मागे हो. Devil, leave in Jesus' name. सैताना सोड येशूच्या नावात. Leave my people's lives in Jesus' name. माझ्या लोकांचं जीवन येशूच्या नावात सोड. I break all those powers in the name of Jesus. त्या सर्व सैतानी सामर्थ्यांना येशूच्या नावात मी तोडतो. Every witchcraft power, demonic power, सर्व सैतानी शक्ती, करण्याची शक्ती, every evil power, सर्व अरिष्ट, सर्व वाईट शक्ती, the powers which are not allowing my people to be blessed and be prosperous, ज्या सैतानी शक्त्या माझ्या लोकांना आशीर्वादित आणि समृद्ध होऊ देत नाहीत not allowing them to progress, आणि त्यांना बढती करू देत नाही. I bind you, devil, in the name of Jesus. तो सैताना येशूच्या Leave you, devil, in the name of सोड Jesus. येशूच्या नावात. You have been defeated by the Lord Jesus Christ on the cross. प्रभू येशूने तुला क्रूसावर हरवलंय. Leave. So, Lord, प्रभू I claim blessings for my people. माझ्या लोकांसाठी मी I आशीर्वाद claim मागतो. healing for my people. माझ्या लोकांसाठी मी आरोग्य I मागतो. claim deliverance for my माझ्या people. लोकांसाठी मी सुटका मागतो. I claim effectual doors to be opened. प्रभावशाली दार त्यांच्यासाठी उघडलं जावं असं म्हणतो. Paul says, पॉल बोलला I wanted to come, मला यायचं होतं, but Satan hindered us. मला तुमच्याकडे यायचं होतं पण सैतानाने आम्हाला अडचण घातली. Satan hindered us. सैतानाने आम्हाला अडचण घातली. Yes, the devil hinders us. सैतान अडचण घालतो आम्हाला. I break your power, you devil. सैताना मी बांधतो तुला. Paul struggled. पॉल झटला. Paul struggled. पॉल झटला. Devil hindered. सैतानाने अडचण टाकली. Paul wrestled. मग पॉलने प्रार्थनेत झोंबी केली And then he came to meet them. आणि मग पॉल त्यांना भेटायला आला. Wrestling, wrestling, झोंबी wrestling. झोंबी झोंबी प्रार्थनेमध्ये झोंबी करा. रबा खरबा शंतरो तोरो. Fight the good fight of faith. विश्वासाचं युद्ध करा. Hold on to the promises of God. देवाच्या वचनांना धरून राहा. Be steadfast, खंबीर, unmoving, सातत्याचं, unrelenting. न हलणारं जीवन जगा. Thank you, Master. धन्यवाद. I receive all these blessings for my people. हे सगळे आशीर्वाद माझ्या लोकांसाठी मी स्वीकारतो. In Jesus' name. येशूच्या नावात. Amen and amen. आमेन. मला खूप आरोग्याची गरज होते आणि प्रार्थनेने आज पास्टरने प्रार्थना केले. माझ्या पायामध्ये खूप सूज होते, ते सूज सर्व काही उतरले म्हणून मी प्रभूला धन्यवाद देते. खरं महान परमेश्वर आहे तो. पास्टरांची बोललेले आणि पास्टरने आमच्यासाठी सर्वांसाठी प्रार्थना केली, त्यासाठी आम्ही तुझा आभार मानते. पास्टरांसाठी तुला धन्यवाद देते परमेश्वर. मी सर्वप्रथम प्रभूला धन्यवाद देते. मी कामावरून आले आता. माझी मुलगी आहे मुंबईला. माझ्या मुलीला कोणी नाही आहे तिथं साथ द्यायला. ती प्रेग्नेंट आहे. आज ती सकाळी मला फोन केला, मम्मी मला खूप रडायला येतं. मी म्हणलं रडू नको, मी तुझ्यासाठी प्रार्थना करणार, तू पण प्रार्थना कर. पण संध्याकाळी पण आले, माझा जीव राहिला नाही. जसं आता मम्मींनी सांगितलं की तुम्ही झोंबी करत राहा. मी झोंबी करत राहिले दिवसभर. आल्यानंतर मी बोलले की मला खूप गरज आहे आज प्रार्थनेची, मला पास्टरांकडे कुणी घेऊन जा.
कारण माझे मिस्टर पण नाही आता, मी इथे राहते. नंतर माझ्या मनामध्ये काय आलं मला नाही माहिती, मी सरळ येऊन माझी जागा धरली तिथं. माझ्या डोळ्यातले अश्रू येत होते, तेव्हा ते अश्रू माझे परमेश्वराने पुसले आणि मी मनसोक्त सर्व बायबलचे वचन ऐकत बसले हालेलुया. आणि माझं मन इतकं शांत झालं. आणि यावेळेस मी वचन ऐकलं, मला हृदयामध्ये एक शब्द आला की तुझं बाळ डिलेव्हरी झालेले, काळजी नको करू. आमेन. देवाला मी लाखो करोडो धन्यवाद देते. तुम्हाला पण धन्यवाद देते, तुमच्यामुळे मी खूप वाढायला लागले. मी प्रार्थना करत होते, परमेश्वरा मला आरोग्य दे म्हणून. मी सेल मीटिंग घेते आणि ज्यावेळेस मी रविवारी मी सेल मीटिंग घेत असताना मी प्रार्थना केली, पाठ माझी खूप दुखती देवा, मला खूप अशक्तपणा येतो, मला सहाय्य कर म्हणून. तर परमेश्वराने मला स्पर्श झाला, माझी पाठ अजिबात दुखत नाही आहे आणि मी देवाला धन्यवाद मानते. कारण मी म्हणत होते परमेश्वरा मला आरोग्य पाहिजे आणि परमेश्वराने पास्टरांच्या द्वारे ते कार्य केलं. मी देवाला मागत होते, देव मला आरोग्य दे. मी काल प्रेयर घेत असताना मी मागत होते, देवा मला खूप आणखीन तुझी प्रार्थना करायची, मला आणखीन कार्य करायचं तुझं. पण मी ज्यावेळेस प्रेयर करताना तुझं वचन सांगतं, माझं जो ताकद आहे ती मला सहाय्य करत नाही, माझं शरीर मला मदत करत नाही. आणि देवाने ती प्रार्थना पास्टरांच्या द्वारे सांगितली, देव बोललं तुमच्यासाठी आरोग्य मी देतो. आणि आता ज्यावेळेस पास्टर म्हटले तुमच्या आरोग्यासाठी विशेष मी प्रार्थना करणार आहे, मी म्हटलं धन्यवाद देवा, कारण देव महान आहे. काल मी जे मागितलं देवाने ते पास्टरांच्या हृदयात परमेश्वराने ओझं दिलं आणि आपल्यासाठी प्रार्थना करणारे सगळे गौरव मी येशू ख्रिस्ताला देते. प्रभूला धन्यवाद करते. आज 2-3 दिवस झालं माझं डोकं खूप दुखत होतं आणि आता ज्यावेळेस पास्टर प्रार्थना करत होते, ज्या क्षणात मी डोक्याला हात लावला आणि देवपाने मला आरोग्य दिलं, म्हणून देवपाला कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी गौरव. वाहणाऱ्या आसवाना धीर देते प्रार्थना, वाहणाऱ्या आसवाना धीर देते प्रार्थना, कोणत्याही संकटाला दूर देते प्रार्थना, कोणत्याही संकटाला दूर देते प्रार्थना, वाहणाऱ्या आसवाना धीर देते प्रार्थना. फसवुनी जाळ्यात अपुल्या मोह जेव्हा ओढतो, फसवुनी जाळ्यात अपुल्या मोह जेव्हा